कसं त्यांनी आपल्या लोकांना वाटवलं, कसं खेळलं, आनंदीत अत्याचार केलेले आणि एवढं सगळं सोडून आपली लोक जितकी बुद्धी राहिली. आता आपल्याकडे गोव्यात एकच देऊळ असायची जे त्याच्या मूळ स्थानी मूळ रूपामध्ये आहे, ते म्हणजे तांबडी सुद्धा महादेवाचं मंदिर. एशियाटिक लायन जो आहे तो जवळपास 60-70 वर्षापूर्वी कुठेतरी 20-25 उरलेले होते. त्यास जवळपास 2000च्या वरती संख्या गेलेली आहे. नमस्कार, मी धनेश कुलकर्णी. अ बिट डिफरंटच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण पुन्हा एकदा निघतोय एका सफरीवर. पण ही फक्त ट्रिप नाही, ही आहे एक शोधयात्रा. आपल्या भारताच्या हृदयात खोलवर लपलेल्या गोष्टींची. कल्पना करा, तुम्ही एका घनदाट जंगलातून चालताय. पावलाखाली ओलसर माती, झाडांच्या फांद्यांमधून चपखल झिरपणारा सूर्यप्रकाश आणि त्या शांततेत दूर कुठेतरी ऐकू येणारी एक जुन्या काळातली गोष्ट. एक इंटिमेट एक्सपिरियन्स, जिथं निसर्ग, इतिहास आणि संस्कृती एकत्र श्वास घेतात. ज्यांना ठराविक पर्यटन नकोय, त्यांना हवी आहे काहीतरी हटके, काहीतरी अस्सल, जिथं झाडही काहीतरी सांगतात आणि वारा इतिहासाची पानं उडवत जातो. कारण आजची गोष्ट आहे एका अशा भारताची, रॉ, रिअल आणि ट्रूली अनफॉरगेटेबल, विथ विद्याधर रायरीकर. चला सुरू करूया आपला आजचा पॉडकास्ट. तसं तुम्ही फक्त भारतातल्या कल्चर आणि हेरिटेज वाईल्ड लाईफ टुरिझम मध्येच फक्त का हे करता, ऑर्गनाईज करता? याचं कारण असं आहे, जर आता मला थोडं जरा विस्तृत प्रमाणात याचं उत्तर द्यायला लागेल की माझी जी मुळात हिंडण्या फिरण्याची जी सुरुवात झाली ती कशी झाली. तर माझ्या वयाच्या 4थ्या वर्षी, 4था संपत होता आणि 5वं लागत होतं मला वर्ष, त्यावेळेला मी एक 14 दिवसांची व्याख्यानमाला पाहिली, मी ऐकली आणि ती पाहिली. ती पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ती व्याख्यानमाला मी पाहिली आणि त्याच्यातून मी शिवचरित्राकडे आकर्षित झालो. आणि शिवचरित्र जेव्हा मी जेव्हा मोठा होत गेलो, मी जसजसा वयाने, तसतसा मी शिवचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास जेव्हा वाचायला लागलो अधिकाधिक, त्यातले डिटेल्स मी जेव्हा पाहायला लागलो, तेव्हा मला त्या इतिहासाविषयी प्रचंड अट्रॅक्शन मला निर्माण झालं, प्रचंड आकर्षण निर्माण झालं. गडकोटांबद्दल आकर्षण निर्माण झालं. त्यातली संस्कृती जी आहे ती मला त्यातनं अनुभवायला मिळाली की आपली भारतीय संस्कृती, की ज्याला सध्या सनातन संस्कृती म्हणून त्याचा खूप बोलबाला सध्या आहे जगामध्ये, ती काय आहे नेमकी आणि तिचं संवर्धन, तिचं संरक्षण करण्यामध्ये या इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेषतः काय योगदान आहे. मग ते गडकोट काय आहेत, ते गडकोट जे आहेत त्याच्याबरोबर जी सगळी संस्कृती, तो जो वारसा आहे तो प्रचंड मोठा आहे. आणि हे सगळं वाचवताना हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना जो एक दीर्घकालीन लढा द्यायला लागला, की इथल्या जनमानसाचं जे मन जे होतं ते त्यांना पालटायला लागलं, तर ते त्यांनी कसं पालटलं आणि त्याच्यावरती त्या सगळ्या इतिहासावरती मुळात इथल्या निसर्गाचा कसा प्रभाव आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, जेव्हा जेव्हा आपण भारताच्या संस्कृतीचा विचार करतो किंवा भारतीय जीवन पद्धतीचा विचार करतो, तेव्हा एक गोष्ट याच्यामध्ये अगदी नक्की आहे की इथली संस्कृती जी आहे, इथलं जे धरोहर जे आहे की ज्याला आपण वारसा म्हणतो तो किंवा हेरिटेज, त्याच्याच अनुषंगाने येणार जो अत्यंत प्रेरणादायी जो इतिहास आहे तो, आणि तो इतिहास जो घडला तो त्याला सहाय्यभूत जो निसर्ग ठरला, इथलं पर्यावरण जे ठरलं, ही एक 4 कड्यांची शृंखला आहे. आणि ती जी कडी आहेत ना, ती एकमेकांपासून वेगळी काढता येत नाहीत. तेव्हा मला त्याचं प्रचंड आकर्षण निर्माण झालं, कुतूहल जागृत झालं आणि त्याचा मी अभ्यास करायला लागलो पुढे. मग ते सगळं करत असताना मी अस्सल दस्तऐवज सुद्धा पाहायला लागलो. मूळ कागदपत्र आहेत ती पाहायला लागलो. त्याच्यासाठी मी स्वतः मोडी शिकलो. पर्शियन मला येत नाही, पण त्याची लिप्यंतर आणखीन त्याची ट्रान्सलेशन झालेली जी डॉक्युमेंट आहेत ती मी वाचायला लागलो, त्याचा अभ्यास करायला लागलो. बाबासाहेबांशी अनेक वेळा मी बोललो होतोय. आणि हे सगळं करत असताना परत माझ्या लक्षात आलं की आपलं जे प्राचीन वाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये देखील या निसर्गाचा अनेक गोष्टींचा, त्याचे जे एलिमेंट्स आहेत किंवा त्याच्यातली ही सगळी कॅरेक्टर्स जे आहेत, पशुपक्षी आहेत, काय म्हणा, ते सगळीकडे त्याचं आपल्या
वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा विशेषतः संत वाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये ते प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे इतकं अद्भुत आहे की जगाच्या पाठीवर एवढं कुठे नाहीये वैविध्य. मग हे जे आहे ते आपण स्वतः याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्याला जे माहिती आहे ते आपण इतरांना देखील दाखवलं पाहिजे. मग ते सुरुवात कशी झाली, तर मुळात मी भाषेचाच विद्यार्थी आहे. माझं जे शिक्षण जे झालेलं आहे ते MA जर्मन झालेलं आहे, जर्मन साहित्य, आणि त्याच्याबरोबर थिअरी ऑफ ट्रान्सलेशन्स याचा मी अभ्यास केला. जवळपास 24-25 वर्ष मी गेली ट्रान्सलेशनचा देखील व्यवसाय केलेला आहे, इंटरप्रिटेशन केलेली आहेत. आणि याची सुरुवात मग अशी झाली की कानामध्ये एकदा फिरत असताना माझ्या मित्राला एक जर्मन माणूस भेटला आणि तो त्याच्याशी बोलत होता. अर्थात त्याला इंग्लिशही येत होतं, पण तो जर्मनीतला आहे हे कळल्यावरती माझ्या मित्रांनी मला हाक मारली. तो माझा मित्र, त्याचं नाव प्रसाद परंपे, दुर्दैवाने आज तो हयात नाहीये, पण त्यांनी मला बोलवलंय, विद्याधर म्हटलं जरा इकडे ये. म्हटलं काय? अरे म्हणे हे जर्मनीतनं आले, त्यांच्याशी जरा बोल. तर मला जायचं होतं त्यावेळेला खरं टायगर शोला, हत्तीवर बसून. वेळ अगदीच कमी होता. तर 2-1 मिनिटं मी फक्त बोललो आणि लगेच नंतर निघून गेलो. पण त्याच्यानंतर मी गेल्यानंतर असा संवाद घडला की तो जो जर्मन माणूस जो होता तो माझ्या मित्राला म्हटला की गेले 6 महिने मी भारतामध्ये आहे, पण पहिल्यांदा इतकं अस्खलित जर्मन बोलणारा माणूस मला भेटला आणि याच्याकडून मला बरीचशी माहिती मिळू शकेल. तर मी जेव्हा परत आलो तेव्हा तो मला म्हटलं की अरे तू अशा या लोकांसाठी काही का करत नाही, तू स्वतः का नाही का सुरू करत. आणि मग ते आधी डोक्यात होतच, त्यातनं मग त्याला एक चालना मिळाली, प्रेरणा मिळाली. आणि मग माझ्या मनाने घेतलं की नाही, मी जे पाहतो ते मी माझ्या देशातल्या लोकांना सांगायला पाहिजे, माझ्याबरोबर जे लोक येतात त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा पर्यटनासाठी जातो, टुरिझमसाठी जातो, तेव्हा ते पर्यटन, तो टुरिझम जो आहे तो अत्यंत डोळसपणे केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, नॉलेज गेन केलं पाहिजे. आपण फक्त उडण टप्पू सारखं फिरून चालणार नाही. नाही तर समर्थांनी जे म्हटलंय ना की उगाचं वणवण हिंडोनी काय होतं, की नुसतेच तुम्ही हिंडत राहता, त्यातनं प्राप्ती काय आहे ते व्हायला पाहिजे. त्याच्यातून माझा स्वतःच म्हणजे वैयक्तिक विकास होणार, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो ना ते घडतं. माझ्या समाजासाठी मी काय करू शकणार आहे, माझा स्वतःचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे मला उत्तम प्रकारे पाहता येईल आणि माझ्या देशासाठी, इथल्या निसर्गासाठी काहीतरी मला नक्कीच योगदान देता येईल. त्याच्यातनं ही संकल्पना पुढे आली आणि त्याच्यातनं नेचर रॅमलेस मी स्थापन केली. सर, तुम्ही जे टूर्स अरेंज करता त्यातनं लोकल कम्युनिटीज तिकडच्या आणि इकडचा टुरिस्टचा कसा मेळ बसतो, म्हणजे काय त्यांना दोघांना फायदा होतो, काय होतो संवाद त्यांच्याशी कसा आपण साधतो? बरोबर, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की एकतर आपण जिथे जिथे जातो तेव्हा तिथल्या ज्या लोकल कम्युनिटीज ज्या आहेत किंवा तिथले जे समूह आहेत, जनसमूह आहेत, त्यांच्याशी आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधता यायला पाहिजे. त्यांच्याशी जर आपण संवाद साधला तर तिथल्या अनेक गोष्टी आपल्याला कळत जातात आणि तो जो टुरिझम जो आहे, ते जे पर्यटन आहे ते अत्यंत अभिरुचीपूर्ण असं होतं, इंटरेस्टिंग होतं. मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर माझा एक स्वभाव आहे की मला माणसं जोडायला आवडतात. तर मी जेव्हा जातो तेव्हा मी स्वतः माणसांशी बोलतो. मग अगदी माझ्याबरोबर जर जिप्सीचा ड्रायव्हर जरी असेल, गाईड जरी असेल, तर ते अंतर मुळात मी कुठलेही ठेवत नाही की मी कोणीतरी आहे आणि ही लोक काय हा ड्रायव्हर आहे किंवा हा काही गाईड आहे, मी यांच्याशी का, असं नाही. एक लक्षात घ्या, त्या लोकांना फार ज्ञान असतं तिथल्या सगळ्या पर्यावरणाचं, तिथल्या वातावरणाचं, तिथली जी जीवसृष्टी आहे किंवा तिथल्या रूढी आहेत, परंपरा आहेत किंवा तिथं जर काही कुठल्या ऐतिहासिक घटना घडली असेल त्याची आपल्याला माहिती अतिशय उत्तम मिळते. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर या लोकांशी संवाद साधायचा. दुसरी गोष्ट, त्यांना आपण आदर द्यायला पाहिजे, आदर देणं शिकलं पाहिजे, त्यांच्या मतांचा आदर करायला पाहिजे. ते जे काही सांगतील आपल्याला अतिशय महत्वाचे टिप्स ते देत असतात, त्या आपण ऐकायच्या. विशेषतः आपण जेव्हा त्या जिप्सीतनं जातो पर्यटनाला, जंगल सफारीजला, तर आपल्याबरोबर तो गाईड असतो बसलेला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा, तो जिप्सी ड्रायव्हर जो असतो तो असतो. ही लोक कसं असतं की मी वर्षातनं फार फार 10-12 वेळा एखाद्या ठिकाणी जाईन किंवा जंगलांमध्ये जाईन किंवा आणखीन कुठे जाईन, त्या लोकांसाठी ते नित्याचं जीवन आहे. त्यांचं ते जे निरीक्षण असतं ते इतकं बारीक असतं, त्यातलं त्यांचं ज्ञान इतकं सखोल असतं की त्यातनं आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो, अनेक महत्वाच्या टिप्स आपल्याला मिळतात, फोटोग्राफीच्या दृष्टीने सुद्धा मिळतात. आता एक साधी गोष्ट आहे की हत्तीवरनं जर गेलो असो आपण आणि वाघ जर दिसला, त्याचा फोटो जर आपल्याला काढायचा आहे, तर हत्ती हे ऑब्जेक्ट जे आहे तो एक स्वतः जिवंत प्राणी आहे, हे लक्षात घ्या.
तुम्ही जशा हालचाली करता, तुमच्याकडे जसं चंचलता आहे, चांचल्य आहे, तुम्ही एका खुर्चीत बसल्यावर तुम्ही फक्त तसंच पुतळ्यासारखं बसून राहता नाही. तो हत्ती तसंच आहे, तो हालणार आहे, तो डोलणार आहे. त्यावेळेला फोटोग्राफी करायची कशी तो एवढाच जर हातात कॅमेरा घेऊन. तर एका माहुताकडनं कळलेली गोष्ट आहे ही, की त्यावेळेला ते काय करतात, की अगदी काही सेकंदापुरते हत्तीच्या डोळ्यापाशी पाहण्यात तो ब्लँक होतो कम्प्लीट, आणि ब्लँक झाला की एकदम स्तब्ध होतो. ती जे काही तुम्हाला एक 5-10 सेकंद मिळतात ना, त्याच्यात तुम्ही तुमची फोटोग्राफी करायची असते, आणि मग ते जे शॉट्स मिळतात ना, ते फार जबरदस्त मिळतात. हे तिथनं कळतं. किंवा आपण आता फॉर एक्झाम्पल आता ट्रेकिंगला जातात लोक. आपण तर पाहतोय की पुण्याच्या आसपास किंवा आता सह्याद्रीमध्ये खूप जातात, तुम्ही पाहता रील्स येतात. परंतु हे सगळं होत असताना इथं बरेचसे अप्रिय घटना किंवा तसे प्रसंग सुद्धा घडतात. विशेषतः अपघात घडतायत सध्या. हे का होतंय? तर स्थानिक लोकांशी आपला संवाद नाही, आपल्यालाच फार कळतंय अशा समजामध्ये राहणं आणि त्यांनी दिलेल्या धोक्यांची जाणीव जी आपल्याला करून दिलेली असते त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. याच्यातनं अनेक समस्या होतात. बरेच वेळा ते लोक सांगतात की तुम्ही इकडे जाऊ नका बरं का, तिकडे जाऊ नका, तिकडे हा धोका आहे, तो धोका आहे. किंवा अरे बाळांनो, तिथं सिगारेट किंवा व्हिडिओ ओढू नका बरं का, मधाची पोळी आहेत. हे आपले लोक ऐकत नाहीत, आणि मग त्याच्यातनं अनेक जीवघेणे प्रसंग देखील उद्भवतात. किंवा कटुता निर्माण ज्यातनं होईल की तिथला समूह जे आहे, गावकरी आहेत किंवा तिथले स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याशी संघर्ष होणं, आणि ते काही चांगलं नाहीये. तर मुळात त्यांचं जे म्हणणं आहे ना, ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकायला पाहिजे. आता हे सगळं करत असताना कसं होतं बघा, की याच्यातनं संवाद निर्माण होतो अतिशय उत्तम. आता आपली जी जंगल सफारी जी आहेत, आपण नॅशनल पार्क्समध्ये जातो, तर एक लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी काही वन खात्याला एक गार्ड नेमणं शक्य नाहीये तिथल्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी. हे टुरिझममुळे शक्य होतं. दुसरी गोष्ट, आज तिथं होणारे शिकारी वगैरे हे जे काही धोके आहेत, विशेषतः वाघासारख्या अतिशय देखण्या आणि रुबाबदार प्राण्याचे जे शिकारी आहेत, आज तिथले लोक, ते गाईड जे आहेत, जिप्सी ड्रायव्हर्स आहेत किंवा तिथला अगदी चहा विक्रेता सुद्धा असेल, त्या लोकांना हे माहिती झालंय की हे पर्यटन जे काही इथं होतंय ना, तेव्हापासून माझे दिवस पालटलेले आहेत. त्यामुळे माझं घर चालतंय, मला एक चांगल्या प्रकारचं जीवन अनुभवता येतंय, मला एक आर्थिक स्थैर्य येतंय, माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होतोय. तर याच्यातनं हे सगळं घडत असतं पर्यटनातनं. त्याच्यासाठी लोकल कम्युनिटीचे अतिशय उत्तम प्रकारे संवाद तुम्ही साधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेक तुम्हाला भाषेतले बारकावे कळतात, फूड आहे ते तुम्हाला खायला मिळतं, किंवा तिथल्या परंपरा आहेत, रूढी आहेत, तिथले उत्सव आहेत, सणवार आहेत. किंवा सण, होळीचा सण मी पुण्यातही साजरा करतो ना, पण कोकणातला होळीचा सण का पाहायचा, किंवा रायगडच्या आसपास ते होळीचा सण का पाहायचा? तिथल्या ज्या परंपरा आहेत, तिथल्या ज्या रूढी आहेत, त्या आपल्याला कळतात. आता एक वाक्य सांगतो इतिहासातलं, की बाबासाहेबांच्या त्या राजशिव छत्रपतीमध्ये ते वाक्य आलेलं आहे की पाऊस म्हणजे किती, म्हणजे त्या जावळीच्या खोऱ्यात सह्याद्री प्रतापगडच्या भागामध्ये, की उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ उगवेल. आता हे कसं आलो, म्हणजे वाक्य कुठनं आलं? तर हे स्वतः बाबासाहेबांनी मला सांगितलंय. ते म्हटले, मी एकदा चाललो होतो प्रतापगडला, आणि असंच सायकलवरनं वगैरे ते गेलेले होते. तेव्हा ते कष्ट त्या लोकांनी तेव्हा घेतलेले आहेत, पायी फिरलेले आहेत सायकल, आणि प्रचंड पाऊस होता, आणि वाटेत त्या जंगलामधनं जाताना एक माणूस भेटला. तो म्हटला, अहो पाऊस म्हणजे काय? म्हटला, उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ उगवेल. आणि ते आलं ना, ते वाक्य त्या राजे शिवछत्रपतीमध्ये. किती सुंदर ते एक वाक्य मिळालं, किती तो प्रसंग, किती तिथला निसर्ग एका वाक्यात 4 शब्दांच्या किती पटकन तो खुलून आला. काय असतो तो पाऊस, केवढा पाऊस असेल त्याच्यावरनं की सह्याद्री कसा आहे, तिथली जंगलं कशी आहे. आणि हेच माझं कारण आहे की हे ते जे वाचलं ना मी, तो इतिहास, त्याच्यातनं मी आकर्षित झालो. मूळ माझं जे आहे या सगळ्या पर्यटनाचं वगैरे, ते त्या इतिहासात आहे, शिवचरित्रामध्ये आहे विशेषतः. सर, तुम्ही वाईल्ड लाईफ मध्ये भारतातल्या कुठल्या वाईल्ड लाईफ, आपले जेवढी जंगल्स आहेत किंवा काही आहे, तर त्याचं खासियत काय आहे आपल्या इथे मेन, आणि तुम्ही कशा टूर्स अरेंज करता त्याच्यासाठी? अतिशय उत्तम प्रश्न आहे. आपण जेव्हा भारत म्हणतो, तर भारत देश, ज्याला सबकॉन्टिनेंट असं म्हटलं जातं, म्हणजे एक उपखंड आहे, तो भारतीय उपखंड आहे. आणि आत्ताचा आपल्याला माहिती आहे जो भारत आहे तो खंडित भारत आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जेवढी वैविध्य आहेत, जी नैसर्गिक वैविध्य आहेत, एवढी वैविध्य तुम्हाला अन्यत्र जगाच्या पाठीवर कुठंच पाहायला मिळणार नाही. म्हणजे आपल्याकडे हिमालयामध्ये अगदी सर्वोच्च जे स्थान आहे, तिकडं स्नो लेपर्ड सारखा
अत्यंत देखणा रुबाबदार प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. बाकीचे पण आहेत त्याच्यामध्ये. हिमालयन तर घुरल आहे, नंतर काय ब्लू शिप आहे, रेड फॉक्स आहे, वगैरे खूप वैविध्य आहे. टेम्परेचर जर म्हटलं तिकडं तर -60 पर्यंत जातं सियाचीन लडाख त्या भागामध्ये. राजस्थान बॉर्डरला पाहिलं तर +50 पर्यंत टेम्परेचर असतं. इतकं जातं ते टेम्परेचर. आणि अशा आणि परत खाली पार पेनिन्सुला आहे म्हणजे आपला दक्षिणेचा. तिकडं हे जर पाहिलं तर इथं अत्यंत वैविध्यपूर्ण अशी जंगलं आहेत. आपल्याकडे जंगलं किती आहेत, किंवा आता तुम्ही जे विचारलं की नॅशनल पार्क्स 108 नॅशनल पार्क्स आहेत आपल्याकडे. 108 नॅशनल पार्क्स विचार करू शकता तुम्ही. हा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 58 टायगर रिझर्व्ह आहेत आणि जवळपास 500 पेक्षा थोडी जास्त या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, म्हणजे अभयारण्य आहेत. तर वैविध्य किती असेल तुम्ही याचा विचार करू शकता की आपल्याकडे वैविध्य जेवढं आहे तेवढं अन्यत्र कुठेही नाही. आता एक बिग कॅट फॅमिली हा जर आपण विचार केला की ज्याच्यामध्ये ज्याला मार्जार कुळ असा शब्द आहे, त्या मार्जार कुळामधले जे प्राणी आहेत की जो वाघ जो आहे तो ॲपेक्स प्रिडेटर आहे. तर जवळपास सगळी बिग कॅट्स आपल्याकडे आहेत आणि वी आर हॅव्हिंग द लार्जेस्ट बिग कॅट, दॅट इज टायगर, इंडियन टायगर. तो सिंहापेक्षा सुद्धा मोठा असतो. बरं, सिंहाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एशियाटिक लायन जो आहे तो सध्या दुर्दैवाने का होईना पण तो भारतातच पाहायला मिळतो. तो गिरीच्या जंगलामध्ये तुम्हाला जायला लागतं. ती परत एक सक्सेस स्टोरी आहे की जवळपास 60-70 वर्षापूर्वी कुठेतरी 20-25 उरलेले होते, त्यास जवळपास 2000च्या वरती संख्या गेलेली आहे. वन खात्याने आणि तिथल्या स्थानिकांनी त्याला त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली. ते वाढत. क्लाउडेड लेपर्ड सारखा एक अतिशय देखणा प्राणी तुम्हाला ईशान्य भारताच्या जंगलात पाहायला मिळतो. इथं अल्पाईनची जंगलं आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलं आहेत, नंतर निम्न सदाहरित जंगलं आहेत, पानझडीची म्हणजे डेसिडियस ज्याला म्हणतो आपण ती म्हणतो, स्वॅम्प म्हणजे दलदल आहे, नंतर मॅनग्रुव्हची जंगल की ज्याचा निसर्गाच्या समतोल राखण्यामध्ये अत्यंत महत्वाचा सहभाग असतो, की जे किनारपट्टीला असतात. म्हणजे आता ईस्ट कोस्टलाही आहेत आणि वेस्ट कोस्टलाही आहेत, मुंबईच्या जवळ देखील आहेत बघा ती जंगलं. तर त्याला खारपुटीची किंवा जंगलं किंवा कांदळवन म्हणतात. तर त्याच्यामध्ये आढळणारं जैववैविध्य सुद्धा प्रचंड आहे. तर हे जे काही आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्याकडे. आणि त्यात मुख्य जो आपल्याकडे जो टुरिझम चालतो हा त्याला टायगर टुरिझम असं देखील म्हटलं जातं. तर तो का आहे, तर भारतीय जंगलामध्ये वाघांचं दर्शन होतं. अतिशय उत्तम हॅबिटाट त्यांना इथं आहे, त्याच्यात तुम्हाला त्याचं दर्शन होतं वाघाचं. आणि आज मितीला भारतामध्ये जे काही म्हणजे किंवा जगाच्या दृष्टीने जर आपण पाहायचं झालं तर जे काही हिंस्त्र वाघ ज्याला आपण म्हणू किंवा वाईल्ड टायगर्स आहेत त्याचं 70% पॉप्युलेशन किंवा 70 ते 75% पॉप्युलेशन जे आहे ते भारतामध्ये आहे, हे लक्षात घ्या. नंतर एशियाटिक एलिफंट्स जर आपण म्हटलं तर जवळपास 70% एशियाटिक एलिफंट्स जे आहेत ते भारतात आहेत. नंतर कॉर्बेट सारखं जर एक जंगल घेतलं ते अत्यंत सुंदर जंगल आहे हिमालयन फुटेल्सचं. जिम कॉर्बेटची पुस्तकं त्याच्यावरती अत्यंत प्रसिद्ध आहेत. तिथं तुम्हाला वाघाचं दर्शन मिळतं, ते अत्यंत उत्तम दर्शन होतं. आणि त्याला जो एक बॅकड्रॉप जो आहे ना तो हिमालयन फुटेल्सचा, ते रामगंगा, ते पांढरे दगडगोटे वगैरे इतकं सुंदर आहे ते. तिथं येलो थ्रोटेड मार्टिन सारखा एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आपल्याला पाहतो. म्हणजे वाघ तर अनेक ठिकाणी पाहायला मिळेल, पण येलो थ्रोटेड मार्टिन तुम्हाला कुठे पाहायला मिळणार. मुंगसाचाच एक प्रकार येतो, त्याला पिला नेवला असं म्हणतात म्हणजे हिंदीमध्ये. अहो, तो बिबट्याची सुद्धा शिकार करतो, इतका चपळ प्राणी असतो. बिबट्याच्या पिल्लांना मारतो तो, त्याचे रेकॉर्ड्स आहेत. हे सगळं आपल्याकडे आहे, हे अट्रॅक्शन आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं पर्यटकांची संख्या खूप आहे दिवसेंदिवस वाढतीये. वाईल्ड लाईफ टुरिझम हा टुरिझम मधला एक फास्टेस्ट ग्रोईंग सेगमेंट आहे. आणि इतकंच नाही तर इनबाउंड टुरिझम याच्यासाठी वाढतोय सध्या. म्हणजे परदेशी पर्यटकांचा फार मोठा ओघ जो आहे तो भारताकडे येतो आहे. दिवसेंदिवस ती संख्या वाढते. आणि त्या दृष्टीने कसं आहे की एक पावसाळ्याचे जर 4 महिने सोडले तर बाकीचे 8 महिने ही सगळी राष्ट्रीय उद्यानं किंवा नॅशनल पार्क्स आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ती खुली असतात, ओपन असतात. आणि तिथे जाऊन तुम्हाला तिथले जे काही नियम आहेत ते पाळून त्या पर्यटनाचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात जर काही करायचं असेल असं तर काय करू शकतो मग? जर तुम्हाला पावसाळ्यात जर करायचं असेल तर कसं आहे की मुळामध्ये पावसाळ्यामध्ये ना
बरीचशी नॅशनल पार्क्स ही राष्ट्रीय उद्यानं जी आहेत ती बंद असतात. परंतु ताडोबा सारखं जे राष्ट्रीय उद्यान आहे तिथं बफर झोनमध्ये ऍक्टिव्हिटी चालतात. तर त्या बफर झोनमध्ये तुम्हाला हिंडता येतं. त्यावेळेला तुम्हाला वाघ दिसेलच न दिसेल हे तुमच्या नशिबावरती अवलंबून आहे. परंतु पावसाळ्यामध्ये निसर्ग खरंच किती तरुण झालेला असतो बघा. तो आनंद तुम्हाला लुटता येतो. किंवा रणथंबोर सारखं जे अतिशय सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे राजस्थानमध्ये आहे, तर तिथं 940 स्क्वेअर किलोमीटरचं ते एक छोटंसं नॅशनल पार्क आहे. पण तिथं इतकं वैविध्य आहे की तिथं आत्ता एकूण 66 वाघ आहेत त्या छोट्या एवढ्याशा जागेमध्ये, आणि त्याच्यामध्ये 18 शावक आहेत त्यांचे. म्हणजे ही इतकी त्याचं पॉप्युलेशन, त्याची डेन्सिटी आहे. तशीच परिस्थिती बांधवगड सारख्या जंगलामध्ये आहे. कान्हा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताडोबा अतिशय फेमस आहे, लोकप्रिय आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू, ज्वेल ऑफ विदर्भ असंच म्हणता येईल या बाबतीत. नवीन ते आता टिपेश्वरचं जे जंगल आहे ते पण अतिशय सुंदर आहे. मेळघाट आता वर यायला लागलेले आहे. मेळघाटमध्ये चांगल्या प्रकारचे सायटिंग व्हायला लागलेले आहेत. त्याच्या जवळच 2 गावेलगड आणि नरनाळा 2 किल्ले आहेत. कधी कधी त्या किल्ल्यांमध्ये सुद्धा वाघाचा वावर असतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. सर, भारतात असे हजारो किल्ले आहेत, तर त्या किल्ल्यांसाठी तुम्ही काही सेपरेट टूर अरेंज करता? खास करून आपले महाराजांचे जे किल्ले आहेत महाराष्ट्रात, सो त्याच्यासाठी काही खास टूर्स आहेत तुम्ही अरेंज केलेल्या? हो, निश्चित आहेत. मी त्याच्याबद्दल तर बोलीनच, परंतु हा विषय परत मी थोडासा जरा विस्तृत प्रमाणामध्ये मांडेल. कारण तुम्ही म्हटलात की हजारो किल्ले आहेत, तर खरोखरच हजारो किल्ले आहेत. आणि जगामध्ये सुद्धा म्हणजे खूप ठिकाणी किल्ले आहेत. मी असं नाही म्हणत की फक्त भारतात आहेत. मी जर्मनीमध्ये गेलो होतो 2 वेळा, तिथे मी किल्ले पाहिले. अर्थात तिथले किल्ले आणि भारतातले किल्ल्याची तुलनाच होऊ शकत नाही. खूप फरक, कारण सगळ्या नैसर्गिक परिस्थिती, तिथली टोपोग्राफी, इथली टोपोग्राफी याच्यामध्ये फरक आहे. त्याप्रमाणे तिथला घडलेला इतिहास आहे, वगैरे सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. परंतु असं जरी असलं तरी विशेषतः भारतातले जे किल्ले आहेत ते खरोखरच पाहण्यासारखे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो की भारतामध्ये जवळपास 1000 किल्ले तर सहज असतील, किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्तच असतील. सगळ्यात जास्त किल्ले कोणत्या स्टेटमध्ये आहे किंवा कुठल्या राज्यात आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्या खालोखाल क्रमांक लागतो तो मध्य प्रदेशचा आहे, आणि त्याच्या खालोखाल राजस्थान आहे. माझा विशेषतः जो आवडीचा भाग जो आहे किल्ल्यांच्या बाबतीत ते महाराष्ट्रातले किल्ले हा माझा आवडता भाग आहे. त्याच्याच बरोबर राजस्थानातले किल्ले देखील आपण पाहिले पाहिजेत. कारण तिथलं जे फोर्ट आर्किटेक्चर आहे, तिथं घडलेला जो इतिहास आहे किंवा तिथल्या ज्या कला परंपरा, त्याचा जो एक संगम आहे तो तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आता परत मी थोडं जरा महाराष्ट्राच्या बाजूला येतो. एवढं असून सुद्धा मला महाराष्ट्राच्या किल्ल्यांबद्दल जास्त प्रेम आहे. याचं कारण काय, तर मुळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवचरित्र आणि किल्ला म्हटला की ते जे एक नातं आहे ना, ते असोसिएशन जे आहे ती शिवाजी महाराज या नावाशी आहे. मग खरं तर पाहायचं झालं तर काय शिवाजी महाराजांच्या आधी काही किल्ले नव्हते का, किंवा शिवाजी महाराजांच्या नंतर किल्ले नव्हते, किंवा ते किल्ले वापरत नव्हते का? असं नाहीये. मुळामध्ये आता मी तुम्हाला हे सांगेन की किल्ला हा शब्द किला असा आहे, तो अरबी शब्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये फोर्ट म्हणतात, आपल्याकडे त्याला गड म्हणतात. मराठीमध्ये आपण म्हणतो की गड. आणि मूळ जो शब्द आहे तो दुर्ग शब्द आहे. अर्थात संस्कृतमध्ये आहे. गमनाय दुष्करः इति दुर्गा, म्हणजे ज्या ठिकाणी जाणंच अत्यंत अवघड आहे, दुरापस्त आहे, किंवा जो आपल्या ताब्यात आणणं हे दुरापस्त आहे, याला दुर्गा अशी संज्ञा आहे. मग या दुर्गांचे आपल्याकडे 6 प्रकार सांगितलेले आहेत. 6 प्रकार. त्यातला पहिला आहे गिरिदुर्ग, दुसरा आहे जलदुर्ग, तिसरा आहे वनदुर्ग, चौथा आहे भूदुर्ग, 5वा वार्क्षदुर्ग, आणि 6वा जो आहे तो मरुदुर्ग. आता तुम्ही म्हणाल अरे हे नावं कधी लक्षात ठेवायची, याच्यातला अर्थ काय? तर गिरिदुर्ग याचा स्पष्ट अर्थ आहे की डोंगर माथ्यावरती वसलेले किल्ले. ते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि पुण्याच पाहिलं तर बघा ना, म्हणजे सिंहगडच्या अंगणात पुणे वसले असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. राजगड तोरण आहेत, बाजूला पलीकडे रायगड आहे. हे सगळे गिरिदुर्गांचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर जलदुर्ग, की जो मुरुडचा जंजिरा आपण म्हणतो, मूळ शब्द जजिरा आहे, म्हणजे बेट, अरबी शब्द आहे. तर तिथं त्या म्हणजे त्या बेटांवरती जे किल्ले बसवलेले आहेत समुद्रामध्ये त्याला जलदुर्ग असं म्हटलं जातं, ते आहे. नंतर भूदुर्ग आहे. भूदुर्ग म्हणजे काय, किंवा स्थलदुर्ग, तर सपाट मैदानी प्रदेशांमध्ये जे किल्ले आहेत त्याला. पुण्याचं उदाहरण देता येईल शनिवारवाडा,
ही एक गढी आहे, पण तो दुर्गाचाच एक प्रकार म्हणता येईल. किंवा महाराष्ट्रामध्ये आता चाकणचा जो संग्राम दुर्ग आहे तो आहे, किंवा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला भूदुर्ग पाहायला मिळतात. अतिशय फेमस उदाहरण जर पाहायचं झालं तर दिल्लीचा लाल किल्ला किंवा आग्र्याचा लाल किल्ला हे भूदुर्गाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर मग येतो वनदुर्ग. वनदुर्ग म्हणजे काय, तर जे किल्ले सर्व बाजूनी अत्यंत घनदाट अशा वनांनी आच्छादलेले आहेत, वेढले गेलेले आहेत, ते किल्ले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या कोयन्याच्या जवळचा वासोटा आहे, इतकंच नाही तर प्रतापगड आहे, मधुमकरंद आहे, प्रचितगड सारखा किल्ला आहे, भैरवगड सारखा किल्ला आहे, जंगली जयगड आहे. याच्या पलीकडे जाऊन जर आणखीन पाहायचं झालं तर राजस्थानचा मधला रणथंभोरचा जो किल्ला आहे तो आहे. रणथंभोरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य हेच आहे, किंवा या आता बाकीच्या ते वनदुर्ग पण आहेत आणि ते गिरिदुर्ग पण आहेत. बांधवगड, कारण ते एका डोंगरावरती स्थित आहेत. तर इतके हे किल्ले आहेत आपल्याकडे पाहायला मिळतात. वनदुर्ग आहे. त्याच्यानंतर वाक्षदुर्ग म्हणून जो एक तो प्रकार येतो, तो यातल्याच प्रकाराची साधर्म्य साधणार आहे, की ज्याच्या बाजूनी दाट झाडी आहे किंवा काट्याकुट्याचे जंगल वगैरे आहे, त्याला वाक्षदुर्ग असं म्हटलं जातं. आणि मरुदुर्ग, तर मरुदुर्ग म्हणजे काय, आपल्याकडे एक शब्द आहे मरुभूमी, राजस्थानला मरुभूमी म्हटलं जातं, वाळवंट असलेले. तर वाळवंटातला किल्ला आहे की, वाळवंटात किल्ला आहे, जैसलमेरचा किल्ला आहे, त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. तो येलो सँडस्टोन मध्ये बांधला गेलेला आहे. महारावळ जैसलने निर्माण केलेला तो किल्ला आहे, जैसलमेरू, जैसलमेर असं त्याचं नाव आहे. ते एवढे ते किल्ल्यांचे प्रकार आहेत, दुर्गांचे प्रकार आहेत. आणि आपल्याकडे जेव्हा महाराष्ट्राचा जेव्हा विचार केला जातो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे राज्य तो थोरले कैलासवासी स्वामी यांनी गडकोटांवरूनच निर्माण केले. तर रामचंद्र पंत अहमद त्यांनी म्हटलेलं आहे, आणि त्यांचं शिवाजी महाराजांचा नेमका गडकोटांबद्दल दृष्टिकोन काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे, की गडकोट हेच आश्रयस्थान, गडकोट हीच संपत्ती, गडकोट हीच राज्यलक्ष्मी, हीच आपली सुखनिद्रागार, इथंच आपल्याला राजा, इथंच आपल्याला आश्रय, इथंच आपल्याला सगळी सुख प्राप्त होणं, इथंच संरक्षण आहे. आणि स्वतः महाराजांचं एक वाक्य आहे, त्यांचं एक वाक्य सापडलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, की शेतास जैसी ताल, शेताला जशी ताल असते की पाण्याचा जो लोंढा आला तर ती ताल अडवते तो लोंढा, आणि त्यामुळे शेताचं संरक्षण होतं. तर ताल नसेल तर ते शेतच वाहून जाईल. शेतास जैसी ताल, स्वराज्यास तैसे किल्ले. हजरतीस 360 गड आहे ती. हजरतीस म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे आज किती आहे, 360 गड आहे. एक ना एक दिस खासा आलमगीर दख्खनवर चालून येईल. औरंगजेबाच्या बद्दल बोलतायत ना शिवाजी महाराज, की एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनवर चालून येईल. माझा एक एक गड त्या आलमगिराशी एक एक वरुष झुंजेल. काय कॉन्फिडन्स आहे बघा शिवाजी महाराजांना स्वतःच्या किल्ल्यांबद्दल आणि तिथली जी माणसं आहेत त्यांची नेमली त्यांच्याबद्दल, की म्हणतात की माझा एक एक गड त्या आलमगिराशी एक एक वरुष झुंजेल. अवघी दख्खन काबीज करावयास त्या आलमगिराला 350 वर्ष लागतील. महाराजांचं वाक्य हे, आणि महाराजांचं जे वाक्य आहे ना ते बुडबुडे ठरले नाही, ते चिरबंदी शब्द ठरले. हे आपल्याला आपण पाहिलंय नंतर, की नंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दख्खनवर चाल करून आला. जवळपास 7 लाखाची फौज त्याच्याकडे होती, चतुरंग सेना. आणि रामचंद्र पंत अहमद त्यांच्याच शब्दात सांगायला आलं तर त्याचे यत्नास असाध्य असे काय होते, म्हणजे त्याच्या प्रयत्नांना असाध्य काय होतं. भागानगर, विजापूर सारखी महासंस्थानाने आक्रमिली, त्यांनी आक्रमण केलं, संपवून टाकले त्यांनी त्या 2 शाह्या. पण हे जे राज्य टिकलं ते का टिकलं, त्या गडकोट होते म्हणून तरी शेष ते राज्य टिकलं. त्यांचा सह्याद्रीवरती नितांत विश्वास होता आणि समुद्रावरती, आणि काय जबरदस्त दृष्टी होती त्यांची, की केवळ डोंगरावरती किल्ले जे आहेत त्याच्यावरती थांबले नाहीत. त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं होतं पुढचं, की ज्याच्याकडे आरमार तो समुद्राचा स्वामी, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि तेवढ्यासाठी या माणसांनी नौदल निर्माण केलं, ते सुद्धा एका गडकोटावरून निर्माण केलं. दुर्गाडीचा जो किल्ला आहे तिथं 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली आपल्या. आणि मधल्या काळामध्ये या देशाला जी नौदलाची जी एक कमतरता भासवत होती, उणीव भासवत होती, ती शिवाजी महाराजांसारख्या एका अत्यंत द्रष्ट्या लष्करी नेत्यांनी, मिलिटरी लिडरनी, एका जाणत्या राजांनी ती भरून काढली. मराठ्यांचं स्वतंत्र आरमार त्यांनी निर्माण केलं, नौदलाची स्थापना केली. ती स्थापना केल्यामुळे, ते नौदल प्रबळ झाल्यामुळे
ज्या युरोपियन सत्ता ज्या होत्या किंवा जे लोक आलेले होते त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला वचक बसला त्यांच्या हालचालींना. हा त्याचा परिणाम आहे. तर हे जे काही आहे हे या गडकोटांचं महत्व आहे. आणि मग अशा गडकोटांवरती आपण सहली नेतो. जेव्हा नेतो तेव्हा त्या किल्ला ही नेमकी कन्सेप्ट काय आहे, मग तो निर्माण का झाले मुळात दुर्ग, त्याची दुर्गांची निर्मिती का झालेली आहे. तर दुर्गांची निर्मिती जी झाली, जसं लष्करी त्याचं महत्व आहे तसंच आर्थिक देखील ज्या गोष्टी आहेत, व्यापार जो आहे तो व्यापार मजबूत करण्यासाठी, त्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी ते निर्माण केलं आहे. की थोडक्यात सांगायचं झालं तर आता सांगतो, श्रीस्थानक म्हणजे ठाणे, शूरपारक म्हणजे सोपारा, मुंबई हे बंदर तर आहेच, कल्याण ही सगळी बंदरं आहेत. आपला खूप जुन्या काळापासून फॉरेन ट्रेड सुरू आहे. ग्रीक वगैरे या सगळ्या म्हणजे युरोपशी पण आपला होताच, आफ्रिकेशी होता. तर तिकडचा माल आपल्याकडे यायचा, आपला माल त्यांच्याकडे जायचा. मग आपल्याकडनं जाणारा जो माल आहे तो घाटवाटांनी खालती उतरायचा आणि बंदरांमध्ये गलबतांवर चढून पाठवून दिला जायचा. तिकडचा आलेला माल असाच आपल्याकडच्या वैनांवरती वगैरे लादून तो वरघाटी आणला जायचा. ते घाट चढून येताना वाटेत त्यांना कुठेही त्या व्यापाऱ्यांना चोरा चिलटांचा, दरोडेखोरांचा त्रास होऊ नये याच्यासाठी खालती कोकणात देखील तुम्हाला किल्ले दिसतात घाटाच्या पायथ्याला, आणि वर आल्यावर सुद्धा राहतात. नाणेघाट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. खालती जो मोरबाड मध्ये तो उतरतो तिथं जवळ ते सगळे गोरक्षगड, सिद्धगड सारखे किल्ले आहेत घाटवाटांकडे येताना. वरती आल्यावर लगेच जीवधनचा किल्ला आहे, पुढे लगेच शिवनेरी आहे, वाटेत चावड नडसं आहे. ही जी आहे व्यवस्था. आणि मग तो घाट वाटेनी सगळा तो माल पुढे प्रतिष्ठान, जी महाराष्ट्राची राजधानी तेव्हा पैठण होती, तिला प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं. तिथं जो राजवंश होता तो सातवाहन राजवंश. तर यांनी 500 वर्ष महाराष्ट्रावरती राज्य केलं आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र सर्व परमोच्च म्हणजे वैभवाच्या परमोच्च शिखराला गेलेला होता. मग त्याच्या व्यतिरिक्त अनेक डायनेस्टी आहेत. त्यात यादव आहेत, शिलाहार आहेत, वाकटक आहेत, कलचुरी आहेत, सेंद्रक आहेत, चालुक्य आहेत. अगदी पेशवाईच्या अंतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. मग ते कुठल्या डायनेस्टीने केली, व कुठल्या डायनेस्टीने कुठल्या भागात किल्ले निर्माण केले हे आपण त्यांना सगळं सांगतो. ते फोर्ट आर्किटेक्चर जे आहे म्हणजे दुर्ग स्थापत्य त्यांना समजून सांगतो. जेव्हा इस्लामी आक्रमक आले तर त्यांनी आपले जे किल्ले जिंकून घेतले, आपल्याकडे तेव्हा तोफा बंदुका होत्या, साहजिक आपला पराभव झाला त्याच्यात. मग त्यांनी त्या तोफा बंदुकांचं जेव्हा आता मेकॅनाइज्ड इन्फंट्री आपण ज्याला म्हणता येईल ती आल्यावरती दुर्गांच्या स्थापत्य शस्त्रामध्ये काय फरक पडला. तिथं ते मरलॉन्स म्हणजे जंग्या असतात, त्याचा उपयोग कशासाठी, बुरुजांना किंवा तटबंदीला अशा खिडक्या असतात, त्याला फांजी असं म्हटलं जातं, त्याचा उपाय कशासाठी, तोफांचे अँगल्स बदलण्यासाठी, तोफा सेट करणे, हे सगळं आपण त्यांना सांगतो. तिथला घडलेला इतिहास त्यांना आपण सांगतो. ते सगळं सांगत असताना आपण त्याला मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण ते समजावून सांगतो सगळं. इतकंच नाही, आता रायगडासारखा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जेव्हा आपण घेऊन जातो लोकांना तर तिथला स्थलदर्शन सांगतो, त्याचा इतिहास सांगतो, शिवपूर्वकालीन सांगतो इतिहास, शिवकालीन देखील इतिहास सांगतो. सगळ्यात महत्वाची घटना ते राज्याभिषेक आहे. त्या राज्याभिषेकाचा नेमका परिणाम काय झाला इथल्या सांस्कृतिक जीवनावरती, सामाजिक जीवनावरती, जनतेमध्ये नेमका कोणता संदेश गेला आणि आज देखील त्याचा काय परिणाम आहे, तो आहे आज देखील, ते आपण समजून सांगतो. की त्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी एक भाषा क्रांती पण घडवून आणली. की जे दररोजच्या कामकाजासाठी जे फारसी शब्द वापरले जायचे ते बदलण्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. त्यात 1800 संस्कृत शब्द निर्माण त्यांनी केले. हे फार मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. आणि याच्यातनं आजची प्रेरणा जर पाहिजे झाली किंवा त्यांच्या त्या नौदलाच्या स्थापनेची, तर व्हिक्टोरिया क्रॉस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नेव्हीच्या म्हणजे नौदलाच्या ध्वजावरनं काढलाय आणि तिथे शिवाजी महाराजांच्या राजमुद्राचा जो एम्ब्लेम आहे तो हे केलाय. तर याच्यामध्ये स्वत्वाची गमकं असतात की आम्ही सार्वभौम आहोत, हे आमचं स्वातंत्र्य आहे, त्याची किंमत आम्हाला कळते, हे त्याच्यातनं प्रतीत होत असतं. हे आपण त्यांना सांगतो. इतकंच नाही तर बऱ्याचशा वेळेला एखाद्या किल्ल्यावर जातो तर त्याच्याबद्दल आपण काही ऐकलेलं असतं, बऱ्याचशा गोष्टी ऐकीव असतात, ऐतिहासिक आधार नसतात. आता अगदीच याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सिंहगड हे नाव का पडलं, ते सगळ्यांना आपल्याला लहानपणापासून सवय झाली आहे, ते आपल्या कानावरती कसं सतत आलंय आणि मनावर बिंबवलं गेलं की गड आला पण सिंह गेला. जे तानाजी मालुसऱ्यांचं तिथं बलिदान झालं आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असं ते म्हणाले आणि मग सिंहगड आहे त्याचं नाव केलं. तर तसं नाहीये. महाराजांचे त्यावेळेचे जे उद्गार आहेत ना ते आहेत की माझा एक गड आला पण एक गड गेला. हे वाक्य जे आहे ना हे साधारण 4-5 शब्दांचं, पण याचं महत्व फार मोठं आहे की माझा एक गड आला पण माझा एक गड गेला. म्हणजे माझा एक एक माणूस या गडाच्या इतका
मोलाचा आहे, तितक्या सामर्थ्याचा आहे, हे शिवाजी महाराज त्यातनं सांगतायत. आणि तानाजीबद्दल विशेषतः ते बोलतात की कसा होता तो, की तो तानाजी म्हणजे एक चालता बोलता गड आहे. शिवाजी महाराजांचा तो बालसवंगडी आहे, लाल महालापासून त्यांच्याबरोबर तो खेळलाय. आणि मग तो सिंहगड हे नाव कधी आलेलं आहे त्याचं, ते त्याच्या आधीच आलेलं आहे. तर त्याचं पत्र मी दाखवू शकतो. माझ्याकडे ते पत्र आत्ता देखील आहे. हे बघा, ते पत्र जे आहे ना, ते हे पत्र आहे. आता हे सगळं जे पत्र आहे ना, मुळात ते मोडीमध्ये पत्र आहे. बघा, हे पत्र मोडीतलं आहे, पण त्याचं इथं लिप्यंतर देखील दिलेलं आहे. आणि या पत्राची जी तारीख आहे ना, ती तारीख जी येते ती 3 एप्रिल 1663 येते. आता व्यवस्थित विचार करा की 1663 म्हणजे शायस्ता खान इथं आहे, तो पुण्याच्या लाल महालात आहे त्यावेळेला. आणि बरोबर 3 दिवसांनी शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती छापा टाकलाय. म्हणजे 6 तारीखच्या मध्यरात्री, म्हणजे 5 एप्रिलला शिवाजी महाराज राजगडावरनं निघालेत, 6 एप्रिलला त्या लाल महालावरती त्यांनी छापा टाकला. तो सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणू तेव्हाचा पहिला कमांडो कारवाई ती त्यांनी केली, त्याची बोटं छाटली आणि नंतर तो पळून गेलाय. तर बरोबर त्याच्या 4 दिवस आधीच आहे, 2 एप्रिल 1663 हे पत्र आहे. पत्राचा विषय काय आहे, तो विषय त्याच्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ते ऍड्रेस कोणाला केलंय, तर राजमान्य राजश्री मोरो त्रिमळ पेशवे, म्हणजे मोरो त्र्यंबक पंतप्रधान ते आहेत ते, आणि निळोपंत मुजुमदार, निळो सोमदेव मुजुमदार ही नावं स्पष्ट आलेली. त्याच्याबरोबर कमळोजी साळुंखे, रुमाजी आहेरे, गोदाजी पांढरे, हांडे नावाची एक व्यक्ती आहे आणि तानाजी नाईक असे उल्लेख आहेत. तर विषय काय आहे पत्राचा, की सिंहगडावरती काही फंदफितुरी झालेली आहे, या शायस्ता खानने ती घडवण्याचा प्रयत्न केलाय. तर असं खरंच कोणी आहे का, हे पाहण्यासाठी तुम्ही सिंहगडावर जा, अलंगांमध्ये राहा, तिथल्या मिसळून, म्हणजे तिथल्या ज्या बऱ्याच आहेत सैनिकांच्या, त्यांच्यामध्ये राहा, मिसळा, आणि खरंच जर असं कोणी असेल व्यक्ती तर ती शोधून काढा. हा त्याचा विषय आहे. आणि त्या पत्रामध्ये 4 वेळा सिंहगड हे नाव आलेलं आहे. मी परत सांगतोय की तारीख 2 एप्रिल 1663 हे पत्र आहे. आणि तानाजींनी केव्हा घेतला सिंहगड, 4 फेब्रुवारी 1670, म्हणजे जवळपास 7 वर्षाचं अंतर आहे. त्याच्या 7 वर्ष आधीच्या पत्रामध्ये हा उल्लेख येतोय. 4 वेळा त्यांनी सिंहगड असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्याच्या निदान 1 महिना तर आधी तर त्याचं नाव सिंहगड असायला पाहिजे ना. आणि मग माझा त्याच्यावरती अंदाज जो आहे तो असा आहे, कधी असेल तर त्याच्याही आधीपासूनचा आहे. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा 1648ला सिंहगड जेव्हा घेतला होता, तो त्यांना 1648 मध्ये त्यांना परत द्यायला लागला. त्यांच्या वडिलांना जेव्हा, म्हणजे शहाजी महाराजांना, तीर्थरूप शहाजी महाराजांना जेव्हा मोहम्मद आदिल शहानी दगाबाजीने कैद केलेलं होतं, त्यांना सोडताना ज्या अटी होत्या त्यातली पहिली अट अशी होती की बेंगलोर शहर जे आहे तुमचं ताब्यातलं, बंगळूर शहर, ते परत करा. नंतर कंदरपीचा किल्ला जो आहे तो आम्हाला परत करा. आणि तुमच्या मुलांनी कोंढाणा जो ताब्यात घेतलेला आहे तो आम्हाला परत करा. तो शिवाजी महाराजांना त्यावेळेस परत करायला. परंतु मोहम्मद आदिलशाह मेल्यानंतर लगेच शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध आघाडी उघडली. 1656-1657चा हा सुमार होता. त्यावेळेला त्यांनी परत घेतला, नोव्हेंबर 1657च्या सुमारास साधारण सिंहगड परत घेतला, किंवा कोंढाणा आपण म्हणू. आणि त्याच वेळेला हे नाव बदललं गेल्याची शक्यता आहे. आणि 1656-57च्या सुमारास शिवाजी महाराजांनी काही किल्ल्यांची नावं बदलली होती. त्याच्यामध्ये मुरुंबदेवाचा राजगड डोंगर, तो आधी किल्ला होता बरं का, त्याचं नाव राजगड केलं. तोरण्याचा त्यांनी प्रचंडगड केला, रोहिड्याचा त्यांनी विचित्रगड केला, कांगोरीचा मंगळगड केला, ऑर्थर सीट पॉईंटच्या खालच्या बाजूला तो ढवळगड जो आहे त्याचा त्यांनी चंद्रगड केला. त्याच वेळेला माझं असा कयास आहे की कोंढाण्याचा सिंहगड त्यांनी केलेला असणार. तर हे आपण दाखवतो, म्हणजे आपण जेव्हा दाखवतो ना, त्यांना अस्सल कागदपत्रांचे जे रेफरन्सेस आहेत ते आपण त्यांना आपल्या बरोबरच्या पर्यटकांना किंवा ते जे कोण गडप्रेमी, शिवप्रेमी असतात त्यांना आपण देतो. दुसरा एक विषय जो आहे, तर आता हे आणखीन एक पत्र आहे बघा. आता हे जे पत्र आहे हे पण मोडीमध्ये आहे. तर या पत्राचा मुख्य विषय जो आहे तो शिवाजी महाराजांनी 1672च्या सुमारास काही गडकोटांच्या दुरुस्तीची, डागडुजीची, किंवा तिथं आणखीन काही नवीन बांधकामं केली, तर त्याच्यासाठी एक बजेट शिवाजी महाराजांनी मांडलं. तर ते जे बजेट आहे ना, ते बजेट आहे, आणि ते 1,75,000 होनांचं बजेट आहे. त्यातले 50,000 होन हे एकट्या रायगडासाठी वापरले. परत त्या 50,000 होनांचं जे आहे रायगडसाठी त्याचं बायफर्केशन केलंय. घरांसाठी किती, तळ्यांसाठी किती, गच्ची म्हणजे स्लॅबसाठी किती आहे, तटबंदीसाठी किती आहे ते आहे. तर हे अशा पद्धतीने आपण लोकांना अस्सल पुराव्यानिशी माहिती सांगतो.
त्यामुळं हे पर्यटन अधिक एज्युकेशन टाईप एज्युकेशनल पर्यटन आहे हे खऱ्या अर्थाने. हे तुम्हाला ज्ञान देणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्या बरोबर याल तेव्हा तुम्ही नक्की काहीतरी एक आनंदाची आणि ज्ञान मिळाल्याची आनंदाची ती शिदोरी तुम्ही बरोबर घेऊन येणार, एवढं अगदी नक्की. सर, भारतात आर्ट, हिस्ट्री आणि हेरिटेजसाठी म्हणजे तशी बरीच ठिकाणं आहेत, पण स्पेसिफिक असं तुम्ही काय सांगू शकाल की जिथे जायला पाहिजे लोकांनी? म्हणजे कला, संस्कृती, वारसा आणि वन्यजीवन किंवा निसर्ग उत्तम याचा अतिशय सुंदर मिलाफ असलेलं जर पर्यटन केंद्र जर मला जर कोणी विचारलं ना, तर मी सर्वात अधिक पसंती देईन किंवा सर्वात पहिला क्रमांक देईन तो हम्पी विजयनगर याला देईन. तिथं जवळपास 3 डायनॅस्टीजनी राज्य केलेलं आहे. त्यानुसार आणि आपल्याला माहिती असेल की हम्पी किंवा विजयनगरचं साम्राज्य हे एकेकाळी जगातलं सर्वात श्रीमंत, समृद्ध असं साम्राज्य होतं. तर तुम्हाला तिथे जे जे काही पाहिजे, म्हणजे ज्याला आर्टची आवड आहे, उत्तम देवळं पाहिजे, उत्तम राजवाडे कसे होते किंवा कार्विंग्स कसं होतं किंवा अतिशय सुंदर देवळं कशी होती ते जर पाहायचं असेल तर तुम्ही हम्पीला जावं. त्याच्यानंतर तिथला जो निसर्ग आहे तो एक वेगळ्या प्रकारचा निसर्ग आहे. तो नंतर त्याचा आपल्या संस्कृतीशी असल्याने नेमका संबंध काय आहे, तर ज्या रामायणाची आपण खूप चर्चा करतो किंवा किष्किंधा नगरी, मारुतीराय किंवा त्यांचं जन्मस्थान ते किष्किंधा नगरी, तर ते अंजनाद्री हिल्स जे आहे की तिथे त्यांचा जन्म झाला अशी सगळ्यांची आपली श्रद्धा आहे. तर ते अंजनाद्री हिल्स तिथं आहे. पुरंदरदासांसारखे एक अत्यंत महत्वाचे संत जे होते त्यांच्या नावाने तिथे एक मंडप आहे. मतंग हिल्स आहे तिथे. हे सगळं तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तुंगभद्रा नदी तिथं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये, म्हणजे सीतेच्या शोधामध्ये जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा मार्गक्रमण करत होते, तर रामायणामध्ये उल्लेख येतोय की ही जी किष्किंधा नगरी जी आहे, म्हणजे सध्याचं जे हम्पी आहे, त्याच परिसरामध्ये रामरायांची आणि हनुमंताची भेट झालेली आहे. आणि त्यावेळेस श्री रामरायांचं लक्ष्मणाला उद्देशून असं वाक्य आहे की या हनुमंताच्या इतका विद्वान पुरुष मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेला नाही. तर तो एक आपला सांस्कृतिक धागा फार मोठा जो आहे की आपल्या श्रद्धा आहे की ते जे ऋणानुबंध आहेत ते आपल्याला तिथं सापडतात. इतकंच नाही, आपण पुढे वाचतो की जांबुवंतासारखा एक फार जबरदस्त सेनापती की जो अस्वलांचा प्रमुख होता, तो त्याचा देखील पुढे त्या लंकेच्या युद्धामध्ये सहभाग आहे. तर तो देखील त्याच भागातला आहे. आणि याचं अतिशय उत्तम प्रमाण जर द्यायचं झालं तेव्हा त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या जर पाहायचं झाल्या तर आजही तिथे अस्वलांची संख्या मोठी आहे. तिथं दररोजची स्लॉथबेअर सँक्च्युरी आहे की जिथं तुम्हाला अस्वला अतिशय जवळ उत्तम प्रकारे पाहता येतात. हाईट्स मध्ये बसून त्यांचं निरीक्षण करता येतं, त्यांची फोटोग्राफी करता येतं. हे सगळं आहे तिथे. वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विशेषतः आपला स्त्री वर्ग जो आहे त्यांना साड्यांची भयंकर आवड असते. ते इरकल जे आहे, ते इरकल साडी जे आहे, ते इरकल गाव, ते देखील त्या हम्पीच्याच साम्राज्याचा तो एक भाग आहे. हे सगळं तुम्हाला पाहायला जर मिळत असेल कुठे तर तुम्हाला विजयनगरचं साम्राज्य म्हणजे हम्पी जे आहे ते तिथं पाहायला मिळतं. आणि तिथलं जे एकूण त्याचे काही आर्किटेक्चर आहे, वास्तुशास्त्र आहे ना, तो अक्षरशः म्हणजे एक वेगळाच विषय आहे की तिथं आपली दृष्टी जी आहे आणि आपली कल्पना जी आहे ती फिकी पडते, अपुरी पडते. इतकं ते भव्य दिव्य आहे. आणि आज ते अवशेष आहेत. त्याचा विनाश केला या कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही यांनी एकत्र येऊन. पण तोपर्यंत ते काय साम्राज्य असेल जबरदस्त, काय वैभवाच्या शिखराला ते असेल की बाबासाहेबांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर अत्तराचं दव आणि कस्तुरीचा धुराळा असं ते साम्राज्य होतं. इतकं सुंदर होतं ते साम्राज्य. आणि ते आजही पाहायला भारतातनं तर अनेक ठिकाणावरून लोक आहेत, पण जगातनं फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. आणि हम्पी हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे, आपल्या अभिमानाचा विषय आहे. तो जरूर सर्वांनी जाऊन पाहावा. जंगलामध्ये सर जे रिसॉर्ट्स असतात तिथं किती आत राहणं चांगलं असतं किंवा त्याचे काय प्रिकॉशन्स घ्यायचे असतात पर्यटनांना किंवा तुम्हाला पण, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने? सुरक्षेच्या दृष्टीने बघा, आपण जंगल पर्यटनाला जेव्हा जातो किंवा वाईल्ड लाईफ सफारी जातो, वाईल्ड लाईफ टुरिझमसाठी जातो, तेव्हा आपल्याला मुळात माहिती असायला पाहिजे की हा जो टुरिझम जो आहे तो इतर टुरिझम पेक्षा खूप वेगळ्या प्रकारचा टुरिझम आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की इतर पर्यटन केंद्र आहेत तिथं बेशिस्त चालते किंवा तिथं काय आपण ज्याला ऑर्गनायझेशन नसतं तरी चालतं, असं नाही. ते सगळीकडे असलं पाहिजे. परंतु वाईल्ड लाईफ साठी जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्याला विशेषतः काही गोष्टींची काळजी घ्यायला लागते. एक तर स्वयं अनुशासन ज्याला म्हणतात, ज्याला सेल्फ डिसिप्लिन ते आहे, आणि चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन.
तर याचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो सुरक्षिततेच्या दृष्टीने विचारलेला आहे की जंगलाच्या जवळ राहणं ते कितपत सुरक्षित असतं. तर हे बघा, एक लक्षात घ्या की जंगल जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्याचे साधारणतः 3 भाग पडलेले असतात त्या जंगलाचे. एक असतो तो त्याचा कोर झोन ज्याला म्हणतात तो, नंतर एक टुरिस्ट झोन असतो आणि तिसरा जो असतो तो बफर झोन असतो. तर आता जनरली म्हणजे कोणत्याही म्हणजे जवळपास सर्वच नॅशनल पार्क्समध्ये असं आहे की पर्यटक जिप्सी व्हेकलमधनं जातात आत, त्यांना जी वेळ दिलेली असते त्या वेळेमध्ये ती सफारी कंप्लीट करायची आणि परत तुमच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजे त्या रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये यायचं. तर एक जिम कॉर्बेट जर सोडल्यास कोर झोनमध्ये कुठेही राहण्याची सोय नाहीये. जिम कॉर्बेट हे एक नॅशनल पार्क असं आहे की जिथे तुम्हाला त्या कोर झोनमध्ये राहता येतं, कारण फॉरेस्ट रेस्ट हाऊस तिथं आहेत, त्याला त्यांनी इलेक्ट्रिक फेन्सिंग केलेली आहे आणि तिथं राहून तुम्हाला त्या पर्यटनाचा आनंद लुटता येतो. अक्षरशः तुमच्या रूम मधनं सुद्धा तुम्हाला वाईल्ड लाईफ दिसतं, इतकं ते सुंदर प्रकारचं आहे. पण बाकीच्या ठिकाणी बफर झोन मध्ये असतात ही सगळे रिसॉर्ट. तर बफर झोन म्हणजे काय? बफर झोन म्हणजे सुद्धा जंगलाचाच भाग आहे, फक्त जिथं ह्युमन ऍक्टिव्हिटीजला किंवा मानवीय गतिविधी ज्याला आपण म्हणतो त्याला मान्यता आहे. म्हणजे घरं बांधणे किंवा लाकूड फाटी गोळा करणे किंवा अन्य जे काही आहे पर्यटनाच्या दृष्टीने जे काही व्यवसाय आहे त्याला तिथं परवानगी आहे. परंतु तसं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ते जे आहे ते शेवटी जंगलच आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर ताडोबाला बफर झोन मध्ये खूप सायटिंग आहे, याचा अर्थ तिथं वावर आहे जंगली जनावरांचा. मग तिथं आपण काळजी घ्यायला पाहिजे. बाकी जी रिसॉर्ट्स आहेत ती तुम्हाला सुरक्षितच असतात. म्हणजे अधिकाधिक सुरक्षितता तुम्हाला कशी मिळेल, अधिकाधिक तुम्हाला कम्फर्ट लेवल कशी मिळेल याचा विचार करून ती त्याप्रमाणे उत्तम रिसॉर्ट्स बांधलेली असतात. परंतु हे सगळं करत असताना परत मी सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, विशेषतः जेव्हा संध्याकाळी आपण सफारीवरून परत येतो तेव्हा आपलं सगळं आवरून झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर उगाच कुठेतरी म्हणजे रिसॉर्टच्या बाहेर पडून कुठेतरी फिरायला जाणं वगैरे स्वतःच्या मनाने या गोष्टी टाळायच्या असतात. म्हणजे आपली सुरक्षितता आणि बाकीच्या लोकांना देखील आपल्यामुळे कुठला त्रास होऊ नये याच्यासाठी ही काळजी घ्यायची असते. बाकी त्याच बफर झोन मध्ये तुम्हाला जंगल ट्रेल्स म्हणजे तुम्ही पायी चालत जाऊन सुद्धा जंगल ट्रेल करू शकता. म्हणजे त्यासाठी सुद्धा अर्थातच तुमच्या बरोबर त्या क्षेत्रातली तज्ञ व्यक्ती किंवा ज्याला एक्सपर्ट आपण ज्याला म्हणतो की एक्सपर्ट नॅचरलिस्ट जे असतात ते तुमच्याबरोबर असतात, किंवा नाईट ट्रेल जी असते ती सुद्धा तिथे असते. काही वेळेला सायकल राईड सुद्धा असतात. या सगळ्या फॅसिलिटीज या रिसॉर्ट्सने अतिशय उत्तम प्रकारे तिथं तुम्हाला ते पुरवतात, ते मॅनेज केलं जातं, तुमची अधिकाधिक काळजी घेतली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. तर हम्पी बद्दल जसं तुम्ही सांगितलं तसंच गोव्याचं पण हेरिटेज आणि कल्चर खूप चांगलं आहे. फक्त जो लोक गोवा बघतात तो नाही, अजून वेगळा गोवाही आहे तिथे. मगाशी तुम्ही जो मला प्रश्न विचारला की असं कुठलं पर्यटन स्थळ आहे किंवा असं कुठलं पर्यटन केंद्र की जिथं आपल्याला हे चारही म्हणजे कल्चर, हेरिटेज, हिस्ट्री आणि वाईल्ड लाईफ यांचा मिलाप झालेला पाहायला मिळतो. तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की हम्पी आहे, आणि हम्पीच्या बरोबरीने जर नाव घ्यायचं झालं तर मी ते घेईन तो गोव्याचा घेईन की गोवा पाहायला पाहिजे आणि गोवा एक्सप्लोर करायला पाहिजे. तो काय करायचा गोवा ते गोव्याला गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. सध्या काय होतं की गोव्याला पर्यटनाला जातात ना लोक, तर फक्त त्या मौज मस्ती करतात, त्या बीचवर जाऊन आणखी बाकी त्यांना जे काय करायचं ते करतात. ती मौज मस्ती त्यांनी करावी, आनंद निश्चित घ्यावा, परंतु गोवा म्हणजे फक्त तेवढंच नाही. आणि गोव्याची खरी जर तुम्हाला संस्कृती समजून घ्यायची असेल तर तुम्हाला गोव्यातल्या बारीक बारीक छोटी छोटी जी गावं आहेत तिथं चालणारे जे उत्सव आहेत, तिथले देवस्थान आहेत, तिथल्या रूढी परंपरा किंवा तिथले विशेषतः शिमग्याचा सण असतो, नंतर वेतोबाचं जे उत्सव वगैरे जे असतात ना ते तुम्ही पाहायला पाहिजे. गोवा म्हणजे आपण जो पाहतो तो सध्याचा गोवा नव्हे, हे मी तुम्हाला सांगतो. गोवा हा फार वेगळा आहे, गोवा समजून घेण्यासारखा आहे, अत्यंत सुंदर राज्य आहे गोवा. आणि गोव्यामध्ये काही नाही, गोव्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कला आहे, संस्कृती आहे, वारसा आहे, अतिशय संपन्न प्रेरणादायी असा इतिहास आहे आपल्या लोकांनी तिथे घडवलेला, आणि त्याच्याबरोबर अतिशय सुंदर असं वाईल्ड लाईफ आहे. तुम्हाला माहिती गोव्यामध्ये महादेवी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, तिथं बोर्डा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, त्याच्यानंतर महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि मोलेम नॅशनल पार्क आहे गोव्यामध्ये. गोवा इतका संपन्न होता त्या काळी की कदंबांची राजवट होती गोव्यामध्ये, कदंब राजवंशाची सत्ता होती गोव्यामध्ये. नंतर पुढच्या काळामध्ये विजयनगर साम्राज्याच्या आधिपत्याखाली गोवा होता. गोवा पोर्तुगीज येण्यापूर्वी कसा होता, पोर्तुगीज आल्यानंतर कसा होता, नंतर शिवा काळात गोवा कसा होता, शिवोत्तर काळात कसा होता, आणि परत ऐन पोर्तुगीज आमदानी
की 1958 जो गोवा मुक्ती संग्राम झाला तोपर्यंत गोव्याचा अत्यंत प्रेरक असा इतिहास आहे. विशेषतः पोर्तुगीज आल्यानंतर गोव्यामध्ये काय झालं, त्यांनी कसे अत्याचार केले, कसं त्यांनी आपल्या लोकांना वाटवलं, कसं छळलं, आनंदीत अत्याचार केलेले आणि एवढं सगळं सोसून आपली लोक तिथे उभी राहिली आणि त्यांनी आपली संस्कृती तिथं वाचवली. 600 देवळं गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी एका धडाक्यात उडवली, अत्यंत सुंदर कदंब राजवटी उभारलेली. आता जर तुम्ही जेव्हा शांतादुर्गला जाता, मंगेशीला जाता किंवा त्या सप्तकोटेश्वराला जाता, ती जी देवळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा एकतर त्या देवळांची धाटणी लक्षात येते आपल्याला की ती पोर्तुगीज धाटणीची ती वास्तुशैली जी आहे त्याच्यावरती उभारली गेलेली आहे. इतकंच नाही तर त्या देवळांचं स्थलांतर झालेलं आहे. आता अगदी थोडक्यात सांगायचं झालं, सप्तकोटेश्वर जे आहे की ज्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केल्यानंतर आता नुकतीच 350 पूर्ण झाली, त्याचा उत्सव देखील फार मोठ्या प्रमाणात गोव्यात साजरा झाला. ते सप्तकोटेश्वराचं जे मूळ स्थान जे आहे ते कणकवलीमध्ये आहे. ते आजही तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं. जेव्हा गोवा आदिलशाहीच्या ताब्यात होता तेव्हा देखील देवस्थान सुरक्षित राहिली, कारण का तर तिथले अधिकारी जे होते आदिलशाही ते हिंदू होते, मराठी होते, त्यामुळे त्यांनी ते तिथल्या रूढी परंपरा ते देवस्थानात जपली. शिवाजी महाराजांनी नंतर त्या सप्तकोटेश्वर, आता नारळाला आहे सप्तकोटेश्वर, तिथं त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. त्याचा शिलालेख तिथं त्या दगडावरती आपल्याला त्यावरती पाहायला मिळतो त्या देवळामध्ये. त्या शिलालेखामध्ये फक्त एकच चूक आहे की शुक्रवार होता त्या दिवशी, जेव्हा तो जीर्णोद्धार झाला त्या दिवशी, तो त्याच्यात सोमवार झाला. ते कसं काय झालं तर माहित नाही, पण ती एक चूक आहे. याच्या व्यतिरिक्त गोवा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आता तो तिथला तो अटल सेतू वगैरे पणजीतला जो मुख्य रस्ता आहे, तिथं समोर क्रूज लागलेली असतात, त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला रस्ता क्रॉस केल्यावरती आदिलशाही राजवाडा आहे, जिथं आता गोव्याच्या पुरातत्व खात्याचं मुख्य कार्यालय आहे. तिथं गोवा पोर्तुगीज येण्यापूर्वी कसा होता, पोर्तुगीज आल्यानंतर कसा होता, आणि नंतर मी म्हटलं तसं की 1958 पर्यंत जो गोवा मुक्ती संग्राम जो आहे सगळा अतिशय आपल्याला सुंदर पाहायला मिळतो. तिथल्या त्या देवळांमधल्या ज्या मूर्ती आहेत त्या पोर्तुगीजांनी फोडल्या, अनेक भरलेल्या मूर्ती त्यांनी आणून ठेवल्या, काही मूर्ती चांगल्या अवस्थेत आहेत. तो सगळा इतिहास मानलेला आहे. आणि लोकांना असं वाटतं की आपण पोर्तुगीजांच्या विरोधात किंवा कुठल्या तरी एका पंथाच्या विरोधात बोलतोय, तसं नाहीये. हे खरंच झालेले. त्यांनी ते आनंदीत अत्याचार केले, त्यांनी त्यांचे ते पराक्रम म्हणून त्यांनी स्वतःच लिहून ठेवलेले. त्यामुळे आपल्याला ते कळतं. इतकंच नाही तर इन्क्विजिशन नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केलेली होती आणि त्या इन्क्विजिशनच्या द्वारे जेसुईट जे होते त्यांनी आनंदीत अत्याचार केले. स्त्रियांना छळण्यासाठी, पुरुषांना छळण्यासाठी, इतकंच नाही तर लहान मुलांना छळण्यासाठी वेगवेगळी प्रकारची उपकरणं त्यांनी तयार केली होती, ती सुद्धा त्यांनी केली. सांगताना लोकांना हेच सांगितलं, लोक म्हणते की आम्ही हे पाहायचं का नाही, पाहायला पाहिजे जाऊन. तेव्हा कळतं तो गोव्यासाठी लोकांनी काय काय सोचलेलं आहे. आता तुम्हाला अगदी महत्वाचं सांगतो की मी आता नुकताच उल्लेख केला की 600 अत्यंत सुंदर कदंब राजवटीत उभारलेली उत्तम शिल्पकला असलेली देवळं पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केली. आता आपल्याकडे गोव्यात एकच देऊळ असं आहे की जे त्याच्या मूळ स्थानी, मूळ रूपामध्ये आहे, ते म्हणजे तांबडी सुद्धा महादेवाचं मंदिर. आणि ते का राहिले तर ते सह्याद्रीच्या आई गाभ्यामध्ये बसलेलं अत्यंत घनदाट जंगलामध्ये आहे, त्यामुळे ते देऊळ त्यावेळेला वाचलं. त्याच्यानंतर तिथं करमाळी नावाचं एक स्थान आहे, एक गाव आहे. आपण ब्रह्मदेवाचं जर दर्शन घ्यायचं झालं कोणाला तर पुष्करला जायला लागतं लोकांना, कारण पुष्करला ब्रह्मदेवाचं देऊळ आहे, तेवढं एकमेवच आहे असं म्हटलं जातं. पण तसं नाहीये. गोव्याला देखील त्या करमाळीला ब्रह्मदेवाचं ते देवस्थान आहे. ती खूप प्राचीन मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे, ती सुद्धा तुम्ही जाऊन पाहायला पाहिजे. तिथला जे अत्यंत विविधतेने नटलेला जो निसर्ग आहे तो पाहायला पाहिजे. तिथलं म्हणजे पशु पक्षी जे आहेत ते पाहायला पाहिजे. गोव्यामध्ये तुम्हाला क्रोकोडाईल सफारी करता येते. नंतर मी आता ज्या सँक्चुरीज सांगितल्या किंवा मोनेल नॅशनल पार्क आहे तिथे तुम्हाला वन्यजीवन अनुभवता येतं अतिशय सुंदर. तर आपण हे सगळं, हा जो गोवा आहे ना, वेगळा अपरिचित गोवा आहे. आणि आणखी एक महत्वाचं सांगतो, जे सांगायचं राहिलं, शिवाजी महाराजांनी गोव्यावरती चाल केलेली होती. पोर्तुगीजांना चांगला धडा शिकवलेला होता शिवाजी महाराजांनी. नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी गोव्याचा बराचसा भाग जिंकून घेतलेला होता. तर गोवा जेव्हा मराठ्यांच्या आधिपत्याखाली आला तर त्याचं एक शिलालेख जो आहे तो त्या गोव्याच्या पुराअभिलेखागारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये आता स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ते एका व्यापाऱ्याने म्हटलेलं आहे की
की आता मराठ्यांचं राज्य इथं आलेलं आहे, संभाजी महाराजांचं राज्य आलेलं आहे, तर अमुक कर आहेत ते माफ व्हावेत आम्हाला. आणि त्यात त्यांनी असं झालं की आता हे हिंदू राज्य झाले, हा खूप मोठा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं स्वराज्य होतं. अर्थातच इतरांवर कोणावर ते अन्याय करणं नव्हतं, पण हिंदूंचं ते स्वराज्य होतं हे सांगणारा आणखीन एक भरभक्कम समकालीन पुरावा जो आहे तो आहे. पण गोवा तो आहे आणि तसा पाहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण हिवाळ्यामध्ये काही गोव्याच्या सहली करणार आहोत. भारतामध्ये पण बर्ड वॉचिंग साठी बरेच बर्ड वॉचिंग लवर भरपूर आहेत. सो मग त्याच्यासाठी कुठे स्पेशली कुठे जायला पाहिजे आणि कुठले वेगवेगळे पक्षी आपण तिथे बघू शकतो? असं आहे की मी आताच म्हटलं की अत्यंत वैविध्याने नटलेला आपला निसर्ग आहे आणि इतका सुंदर निसर्ग जगाच्या पाठीवर तुम्हाला इकडे कुठंच पाहायला मिळणार नाही. तर आपल्याकडे जे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला स्थानिक पक्षी पण मिळतात आणि त्याच्याबरोबर ज्याला मायग्रेटरी बर्ड्स म्हणतो किंवा लोकल मायग्रेटरी बर्ड्स आहेत ते पण आहेत आणि त्याच्याबरोबर परदेशी पाहुणे आपण ज्यांना म्हणून ते देखील पाहायला मिळतात. हे विशेषतः आपल्याला हिवाळ्याच्या हंगामामध्ये पाहायला मिळतात. तर वेगवेगळे ठिकाण आहेत जिथं आपण जाऊन बर्ड वॉचिंग करू शकतो. राजस्थानामध्ये ताजपूर जे आहे तिथे जाऊन आपण याच्यासाठी जाऊ शकतो. इतकंच नाही, ईशान्य भारतामध्ये अनेक ठिकाणी कॉर्बेटमध्ये जर तुम्ही गेलात हिवाळ्याच्या कालावधीमध्ये जवळपास 500-550 जाती प्रजातींचे तुम्हाला पक्षी तिथं पाहायला मिळू शकतात. आता अगदी पुण्याच्या जवळच जर पाहायचं म्हणून असेल तुम्हाला तर हे भिगवणला जे आहे उजनीचं जे बॅकवॉटर उजनी धरणाचा जो उपगोठा जो आहे तिथं तुम्हाला रोहित पक्षी किंवा फ्लेमिंगो ज्याला आपण म्हणतो अग्निपंख त्याचे खूप मोठे थवे पाहायला मिळतात. इतकंच नाही तर केवळ फ्लेमिंगोच नाही तर फ्लेमिंगो बरोबर अनेक प्रकारचे वॉटर बर्ड्स आहेत, अनेक प्रकारचे रॅप्टर्स आहेत त्या भागात. रॅप्टर म्हणजे शिकारी पक्षी आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रो स्पॉटेड इगल आहे, स्टेपी इगल आहे, इंडियन स्पॉटेड इगल आहे, नंतर मार्श हॅरियर आहे. हे तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. स्टॉक्सचे जे प्रकारमध्ये करतो त्याच्यामध्ये चित्रमालक नावाचा पेंटेड स्टॉक ज्याला म्हणतात तो आहे. नंतर मुग्धबला एशियन ओपन बिल्ड स्टॉक तो आहे. त्याच्या व्यतिरिक्त पट्टकदम किंवा त्याला राजहंस म्हणतात ते आहे. रडी शिल्डर जे आहे ते आहे. आणि आपल्या टूर्सचं वैशिष्ट्यच असं असतं, आपण जेव्हा या टूर येतो भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी तर त्याच्यामध्ये आपण त्याची नावं व्यवस्थित देतो, त्याची व्यवस्थित त्या लोकांना माहिती देतो आपल्या बरोबर आलेल्या पक्षीप्रेमींना किंवा पर्यटकांना. त्याचा इंग्लिश नावाचाही आपण उल्लेख करतो, त्याच्याबरोबर त्याला स्थानिक भाषेमध्ये त्याला काय नाव आहे ते आपण सांगतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पेंटेड स्टॉक जे म्हणतात त्या पेंटेड स्टॉकला संस्कृत शब्द आहे चित्रकला. अत्यंत सुंदर प्रकारचा असतो, म्हणजे पेंटिंग केल्यासारखं असतं त्याच्या पंखावरती तो आहे. त्याच्यानंतर एशियन ओपन बिल्ड स्टॉक जो आहे त्याला मुग्धबला असा संस्कृत शब्द आहे, परंतु तिथल्या किंवा आपल्या इथल्या स्थानिक मराठीमध्ये त्याला आर्किकता असं म्हणतात, कारण त्याच्या चोचीचे जे स्ट्रक्चर जे आहे मधल्या भागामध्ये ती चोच कायम उघडी असते आणि आर्किकता जसं असतो ना तशी ती चोच असते. त्याच्यामध्ये फक्त शंख शिंपले करून कापून खातो. किंवा रडी शेल्डर ज्याला ब्राह्मणी मदत म्हटलं जातं मराठीमध्ये, त्याला संस्कृत शब्द आहे चक्रवाक. आणि या चक्रवाकाचा उल्लेख आपल्या संत वाङ्मयामध्ये येतो, विशेषतः समर्थांच्या वाङ्मयामध्ये येतो किंवा महाराष्ट्र श्लोकांमध्ये सुद्धा चक्रवाकाचा उल्लेख आहे. चक्रवाक पक्षाचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. नंतर बार हेडेड हिल्स त्याला पट्टकदम मध्ये म्हणतात, त्याला असं एक पट्टे असतात ते आहे. तर हे मायग्रेटरी बर्ड्स आहेत आणि हे मंगोलिया ओलांडून जातात, म्हणजे हिमालय क्रॉस करून ते येतात. जवळपास 29-30,000 फूट उंचीवरून ते उडून येतात. व्हाईट स्टॉक येतात काही वेळेला, व्हाईट स्टॉक मिळालेलं आहे. युरोप मधून ते येतात. ब्लॅक स्टॉक दिसलेला आहे शेतून, मग बाकी तर उलिनेट स्टॉक वगैरे हे सगळं आहेच आहे. तर हे सगळं पाहायला मिळतं. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यावर एखादी हेरिटेज साईट सुद्धा आपण घेतो. मागच्या वेळेला पळसदेवचं आम्ही केलं होतं की कुंभारगाव ते पळस ही 12.5 किलोमीटरची बोट राईड झाली. त्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे पक्षी दिसले, खूप मोठ्या प्रमाणात दिसले, फ्लेमिंगो तर दिसले. शिवाय ते एक पळसदेवचं जे मंदिर आहे ते पाहता आलं. तिथला एक शिलालेख दाखवला की मागच्या वेळेला दुष्काळ असल्यामुळे संपूर्ण मंदिर पाण्याच्या बाहेर आलं होतं. आपल्या मंदिराच्या कंपाऊंड वॉलला आपल्याला होळी लावता आहे ते आपण दाखवलं. इतकंच नाही तर येताना भुलेश्वर आहे. भुलेश्वरला परत तिथे हेरिटेज पण आहे, हिस्ट्री आहे आणि आपली कल्चर पण आहे त्याच्यामध्ये.
धुळेश्वरचं देऊळ जे आहे महादेवाचं ते साधारण मंगल हवेशतकात उभारलेलं देऊळ आहे. तिथंच पुढच्या काळामध्ये म्हणजे शहाजी महाराजांच्याच काळामध्ये मुरारजी देवनी तिथं दौलत मंगल नावाचा किल्ला बांधलेला होता. रामायण महाभारतातले अनेक सुंदर प्रसंग त्या मंदिरावरती कोरलेले आहेत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आणि व्यवस्थित आपण पाहतो ते सगळं तुमची व्यवस्थित नाही. सर तुम्ही जे स्पेशलाइज टूर्स अरेंज करता त्याची पॅकेजेस कशी असतात ते जरा सांगाल? हा, आता पॅकेजेस म्हणजे कसे असतात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक ओरिएंटेशन प्रोग्राम असतो की बऱ्याच वेळा FIT म्हणजे फिक्स इंडिव्हिज्युअल टूर्स आपण त्याला म्हणतो. पॅकेज आपण करून देतो. त्यावेळेला आपण काही त्यांच्यावर रोज लावू शकत नाही कारण त्यांची ती इंडिव्हिज्युअल टूर असते. पण तिथे जाण्याआधी देखील त्यांचं एक ओरिएंटेशन असतं. समजा वनपर्यटनासाठी झालं म्हणजे वाईल्ड लाईफ टुरिझमसाठी तर तिथे काय रूल्स अँड नॉर्म्स आहेत, तिथे काय काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने आपण त्यांना सगळे माहिती. ग्रुप जेव्हा असतो तेव्हा मात्र आपल्याकडे नक्की कोणी आपण तरी बरोबर असतं आणि तिथं आपण त्यांना ते गाईड करतो. अर्थातच हे करत असताना ती पॅकेजेस जी असतात ती अशाच पद्धतीने तयार केलेली असतात की जो उपलब्ध वेळ असतो त्याच्यात त्यांना जास्तीत जास्त पाहायला मिळेल. तर आता याच्यामध्ये आता हेरिटेज मध्ये करायचं झालं तर मी तुम्हाला जसं म्हटलं तसं हम्पी आहे की तिथं हे सगळेच डोमेन कव्हर होतात. आता गोव्याबद्दल मी म्हणतो अपरिचित गोवा त्याच्यामध्ये हे सगळं होतं. याच्या व्यतिरिक्त अगदी प्युअरली मला फक्त हिस्टॉरिकल साईटच करायचे तर विविध प्रकारचे किल्ले आहेत महाराष्ट्रातले. इथं आपण घेऊन जातो त्यांना. तिथं राहण्याची सगळी सोय त्यांना म्हणजे तिथं ज्या पद्धतीचे सोयी आहेत त्याच्यात अधिकारी जे उत्तम जे आहे ते आपण त्यांना देतो. याच्या व्यतिरिक्त माझ्या ज्या मनात जे आहे तर कॉम्बिनेशन टूर्स पण आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वाईल्ड लाईफ पण करू शकता आणि त्याच्याबरोबर एखादी हेरिटेज साईट सुद्धा करू शकता. मग त्याच्याजवळ आणखी एखादी हिस्टॉरिकल साईट असेल की ज्याच्यातून तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. अशा साईट्स आहेत आणि त्याच्या प्रकारची पॅकेजेस आता आपण डिझाईन केलेली आहेत आणि त्या टूर्स आता पुढच्या सीझनला म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण त्या ग्रुप टूर्स आपण करणार आहोत. तर या ग्रुप टूर्सला अधिकाधिक लोकांनी यावं आणि त्याचा आनंद घ्यावा. कारण या आमच्या ज्या टूर्स असतील ना मी असं नाही म्हणत साधारण काय लोकेशन असतील म्हणजे त्यांची त्याच्यामध्ये राजस्थान असेल, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश असेल, त्याच्यामध्ये कर्नाटक असू शकतो, केरळ असू शकतं आहे. साऊथ इंडियाला सुद्धा हे सगळं पाहण्यासारखं आहे. परांबीकुलम सारखं एक ठिकाण आहे की लोकांनी हे नावच ऐकलं. इतका सुंदर निसर्ग आहे, इतकी निवड घनदाट जंगल आहे. साधारण कसं किती दिवसांच्या असतात? हा, आता सेंट्रल इंडियामध्ये जर आपण जर गेलो फॉर एक्झाम्पल एक पेंच आहे किंवा कानोबा आपलं ते कान्हा आहे, नंतर ताडोबा आहे, बांधवगड आहे. तर याच्यामध्ये साधारण 5 ते 6 सफरी आपण करतो. म्हणजे याच्यामध्ये 3 नाईट्स किंवा 4 नाईट्सचा आपला तिथं स्टे असतो आणि त्या सगळ्या हे असतात, एक नागपूर असतात. म्हणजे नागपूरला लोक जॉईन होतील आणि तिथं आपण ही टूर सुरू करू. आता राजस्थानमध्ये जर करायचं झालं तर राजस्थानमध्ये आपल्याला टायगर रिझर्व आहे त्याच्यावर आपण आणखीन त्याच्याकडे वेगळ्या म्हणजे हिस्टॉरिकल साईटची कुंभलगड आहे, कुंभलगड आहे. महाराणा प्रतापांचं जन्मस्थान अत्यंत उत्तम किल्ला आहे. मुद्दाम मी एक उल्लेख करतो की आत्ताच एक अतिशय प्रमुख नौदल अधिकारी त्याच्या पत्नीबरोबर तिथे गेलो होतो. ते सगळं आपणच केलं होतं आणि तो माझा सख्खा पुत्र आहे. त्यांनी आल्यानंतर मला असं सांगितलं की कुंभलगडचा हा किल्ला पाहिलाच पाहिजे कारण तो इतका स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे की आजही जर तो किल्ला घ्यायचा झाला तर तिथे मिसाईल्स किंवा एअरफोर्सचा वापर करायला लागेल. आणि अशा किल्ल्याची रचना 550 वर्षापूर्वी त्या महाराणा कुंभनी तिथे केली. पाहायला पाहिजे आपण. चित्तोडगड आहे रणसंग्राम जो आहे हे धारा तीर्थ आपली जाऊन पाहायला पाहिजे आपण. तसे आपले कॉम्बिनेशन असतील. पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने त्या भागातलं जे काही आहे ते करता येईल. राजस्थानातलं काही अपरिचित भाग आहे जो आता नवीन पुढे येतोय लोकांची आणि तो मला माहिती आहे. मी आत्ताच सगळं सांगत नाही, सगळं सांगितलं म्हणजे मदत आहे. पण लोकांनी संपर्क करावा, मी याची माहिती देणार. याची पॅकेजेस आम्ही आता ऑलरेडी याच्यावरती काम सुरू केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत निश्चित येतील. म्हणजे आता जर सिनियर सिटीजन किंवा कॉर्पोरेट साठी काय करायचं असेल तर ते कसे असते? एक्झॅक्टली. आता याच्यामध्ये म्हणजे तुमचा पुढचा जो प्रश्न आहे तर की याच्यात सिनियर सिटीजन कॉर्पोरेट बरोबर याच्यात आणखी एक कॅटेगरी ऍड करतो ती म्हणजे विद्यार्थी. विवेकानंदांनी म्हटलं होतं की कॅश देम यंग, लहानपणीच त्यांना ताब्यात घ्यायचं. का तर माती जेव्हा ओली असते ना तेव्हाच त्याला चांगला आनंद येत आहे. या मुलांची मनं संवेदनशील असतात, त्याच्यामध्ये काही नवीन करण्याची उत्सुकता असते,
जिज्ञासा त्यांची असेल, अशा वेळी त्यांना ताब्यात घ्यावं आणि त्याच्यावरती पर्यटनाच्या माध्यमातून उत्तम संस्कार करावे. येणारी पिढी अतिशय उत्तम असेल. मी मगाशी म्हणतो त्याप्रमाणे त्यांना करिअरच्या संधी त्याच्यातनं निर्माण होतील. अशी बरीचशी मुलं आहेत, मला माहिती आहे, तरुण मुलं की जी जायला लागली त्याच्यातनं त्यांनी वेगवेगळी त्यांची स्वतःची जी क्षेत्र आहेत ती निवडली आणि उत्तम करिअर त्याच्यामध्ये करता येतील. हे त्याच्यात होईल. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन सुरू झाला तर सिनियर सिटीजन्स कडे आज असं आहे की सुदैवाने बदलत्या काळामध्ये सिनियर सिटीजन्स कडे पैसा आलेला आहे. त्यांना जायची इच्छा आहे. कित्येक वेळा मला असं जाणवतं की तरुणांना जेवढा उत्साह आहे तेवढा सिनियर सिटीजन्सला आहे. आता बर्ड वॉचिंगचं मगाशी तुम्हाला एक उत्तम मगाशी उदाहरण दिलं ते पळस डेव्हलपमेंट म्हणलं होतं. ऍव्हरेज वय 70 होतं आणि सगळ्यात वयस्कर पार्टिसिपंट होत्या त्या आजी होत्या, बरोबर, ओळखीच्या म्हणजे 80 वर्षाच्या होत्या आणि त्या सगळीकडे सगळं काही विचारत होते लोक. काय तर त्यांचा अडचण काय असते माहिती का की आम्हाला सुरक्षित येऊन सुरक्षित आणणं, आम्हाला एक कम्फर्टेबल स्टे इथं मिळेल, सुरक्षित आणि कम्फर्टेबल आणि हायजेनिक स्टे असेल, उत्तम शुद्ध पिण्याचं पाणी, चांगलं अन्न मिळेल आणि आम्हाला परत सुरक्षित आमच्या कुटुंबियांच्या हाती तुम्ही सोपवाल. तर ही गोष्ट आपण करतो त्यांच्यासाठी. कॉर्पोरेटसाठी सुद्धा आपण करू शकतो. कॉर्पोरेटला आपण काय करू शकतो, कॉर्पोरेटला जर काही कॉन्फरन्स वगैरे काही करायचं असेल अशा की ज्यांना तिथं तुम्हाला मी म्हणतो की नेचर इज द बेस्ट क्लासरूम अँड ही इज द बेस्ट गुरु की जे तुम्हाला शिकेल आणि मग त्याचा संबंध तुम्ही सध्याच्या तुमच्या कामाशी जोडू शकाल. की विशेषतः वर्क लाईफ बॅलन्स हे जे काही आपण बोलतो त्याच्यावर खूप चर्चा होती, ते तुम्ही तेव्हा पाहू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट ते आहे, तुम्ही निसर्गामध्ये जा. निसर्ग तुम्हाला किती आनंद होतो. तुमचा मोबाईल तुम्ही 4 तास वापरायचा नाही किंवा दिवसात 8 तास मोबाईल तुम्ही वापरायचा नाहीये. शक्य आहे का इथं पुण्यामध्ये? नाही होत. इथं तुम्हाला शक्य आहे का? कारण तुम्ही सफारीला तिथं तुम्ही ते करा. तुमचा मोबाईल वापरून वाटल्यास तुम्ही तिथं शूटिंग करा. ते निसर्गाचं जे संगीत आहे ते ऐका. मोबाईल मध्ये गाणी ऐकू नका. ते करता त्यांनी तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट करता येईल तुम्हाला. तर ते आपण निश्चित करणार आहोत. त्यांना जसं त्यांच्या रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तिथं स्टे आपण ते सगळे आपण ऑर्गनाईज करणार, हे सगळं आहे. आणि कॉलेज स्टुडंट त्यांच्यासाठी सुद्धा करायचं आहे आपल्याला. तर त्यांच्यासाठी हे निश्चित असणार आहे. सर, येणाऱ्या काळात तुमच्या कंपनीतर्फे तुम्हाला काय अचीव करायचं आहे? आता येणाऱ्या काळात याच्यात टुरिझम मध्ये अजून काय करायचं? आता याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की आम्ही काय करतो नेचर ट्रॅव्हलर्स. सो वी कनेक्ट यू विथ द सोल ऑफ इंडिया. भारताचा जो आत्मा आहे तो आत्मा तुम्हाला गवसला पाहिजे. मग भले तुम्ही भारतीय असा किंवा भारताच्या बाहेर येणारे असा, तो मिळाला पाहिजे. आणि तो कशात ना पर्यटनाच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर तुम्हाला भारताची संस्कृती समजली पाहिजे. भारताचं अत्यंत संपन्न असा जो वारसा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. त्याला मी मगाशी जसं म्हटलं तशी त्याला एक अत्यंत स्पार्कलिंग हिस्ट्री आपण ज्याला म्हणू, इन्स्पायरिंग हिस्ट्री, त्याची जोड आहे ती तुम्हाला समजा. आणि हे सगळ्याचा संबंध परत आमच्या निसर्गाशी आहे. हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला ते तुमच्यासाठी ते करणार आहोत. तर हे आम्हाला करायचंय आणि हे सगळं करता करता आम्हाला स्वतः वाढायचंय. आम्हाला लोकांना म्हणजे स्थानिक तिथल्या ज्या कम्युनिटीज म्हणतो की आपल्याला त्यांना काय देता येईल. नुसतं हे बघा, एक लक्षात ठेवा, नुसतं याचक असण्यापेक्षा ना तुम्ही खरं मी म्हणतो तुम्ही काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही द्यायला शिकलं ना जेवढं तेव्हा तुमच्याकडे येणार आहे. याच्यावर तुम्ही विश्वास करतो. म्हणजे आजच्या भाषेत नेटवर्किंग मध्ये जे म्हणतात ना की डोंट बी अ रिसिव्हर ऑर टेकर ओनली, यू शुड बी अ गुड गिव्हर. तर ते आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे, आपल्याला वाढवायचं आहे. आपला भारत जो आहे, भारत, हिंदुस्थान, इंडिया, द अल्टिमेट डेस्टिनेशन फॉर टुरिझम, हे मला करायचंय. आणि याच्यासाठी मला जसे इथले डोमेस्टिक क्लायंट जे आहेत ते जसे आहेत तसे मला बाहेरनं पण क्लायंट्स आणायचे. विशेषतः जर्मनी आणि जर्मन स्पीकिंग कंट्रीज मधून आणायचे ते. मग त्याच्यात बाकीचेही होते, अमेरिकेतले युके आणि त्याची आपण उत्तम सोय करू शकतो. तसं आपलं नेटवर्क आहे. आता एवढी मी हमी देऊ शकतो. तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही अधिकाधिक पूर्ण करू आणि उत्तम सेवा देऊ याची हमी मी तुम्हाला देतो. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या शो मध्ये आल्याबद्दल. कारण आमचा दृष्टिकोन ऍक्च्युली खरंच बदललेला आहे. आता लोकांचाही बदलेल की नक्की टुरिझम मध्ये काय करायला हवं, काय बघायला हवं, हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. मुळात म्हणजे ना
प्रेम असायला पाहिजे आपलं या विषयावरती. म्हणजे ज्यांना कोणाला टुरिझम मध्ये यायचंय की गाईड म्हणून काम करायचंय काय किंवा ट्रॅव्हल ऑपरेटर, तर तुम्ही केवळ पैसा तर याच्यातून तुम्हाला मिळणार, तुमचं व्यावहारिक एक बाजू सांभाळणार आहे, पण मुळात तुमचं त्याच्यावरती प्रेम असलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करायचा सगळ्या गोष्टीचा, आणि जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुम्ही लोकांना उत्तम उत्तम देऊ शकता, डिलिव्हर करू शकता. मी फक्त एकच वाक्य इथे सांगतो की मला समर्थांचं काही ओव्या इथं आठवतात मुद्दा म्हणून, की त्याच्यात त्या समर्थांनी दाखवत म्हटलेलं आहे की अभ्यास हे प्रकट व्हावे, नाहीतरच साकोरी असावे, प्रकटोने नासावे, हे बरे म्हणतात. अभ्यास करून प्रकट व्हा. कारण बरेच वेळा मी रील्स वगैरे जेव्हा पाहतो तेव्हा मला असं कळतं की इतिहासाबद्दल काय काय नसतं आणि मला चुकीची माहिती दिली जाते आणि लोकांची दिशाभूल होते, ते होता कामा नये. सर, तुमच्याबरोबर टूर्स नक्कीच करायला आवडेल. एवढ्या कमी वेळात तुम्ही एवढं काही सांगून गेलाय, तर तुमच्याबरोबर टूर्स केल्यावर नक्कीच जास्ती नक्कीच येईल तुमच्याबरोबर. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, ही होती आपल्या आजच्या अतिथीसोबतची एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी भेट. कल्चर, हेरिटेज, वाईल्ड लाईफ आणि हिस्ट्री विषयी त्यांनी उलगडलेले विचार नक्कीच तुम्हाला नव्या दृष्टिकोनाची वाट दाखवतील. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. पॉडकास्ट आवडला असेल तर अ बिट डिफरंटला फॉलो करा, शेअर करा आणि पुढच्या भागासाठी तयार राहा, कारण इथे प्रत्येक संवाद असतो थोडा वेगळा, अ बिट डिफरंट. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विचारासह, एका नव्या व्यक्तीसोबत. तोपर्यंत संवादात राहा, प्रवासात राहा. धन्यवाद.